मज दिधले भातुके, माझ्या बापे मज दिधले भातुके, म्हणून कौतुके क्रीडा करी. केली आळी पुढे बोलिलो वचन, उत्तम हे गुण आले त्यांचे. घेऊनी विभाग जावे लवलाह्या, घेऊनी विभाग जावे लवलाह्या, आले तित्या ठाया आपुलिया. केली आळी पुढे बोलिलो वचन, उत्तम हे गुण आले त्यांचे. तुका म्हणे ज्ञानदेवी समुदाय, तुका म्हणे ज्ञानदेवी समुदाय, करावा मी पाय येईन वंदू. केली आळी पुढे बोलिलो वचन, उत्तम हे गुण आले त्यांचे. पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका विठ्ठला 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 टाळी वाजवा टाळी वाजवा, बोला बोला विठ्ठला 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 विठ्ठला, बोला पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माझ्या बापे मज दिधले भातुके, म्हणून कौतुके क्रीडा करी. केली आळी पुढे बोलिलो वचन, उत्तम हे गुण आले त्यांचे. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजाधिराज भगवान श्री पंढरीनाथ परमात्मा, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वसंत महावैष्णव ज्ञानराज माऊली, जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज स्वानंद सुखनिवासी, प्रातःस्मरणीय ब्रह्मलीन सद्गुरु श्री वामन बाबा, सद्गुरु श्री सावाराम बाबा महाराज आदी करून सर्व साधू संतांच्या चरणी विनम्रपणे नतमस्तक होतो. माझ्या समोर उपस्थित माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अनुभवाने ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार मातृभगिनी श्रोता गायक वादक आदी करून कलाकार वर्ग, तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून परमात्म्याच्या संकीर्तनाला आरंभ करतो. विठ्ठला विठ्ठला टाळी वाजवा टाळी वाजवा, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. अभंगावरील चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पवित्र अशा गोदावरी तटी वसलेलं हे आपलं श्री क्षेत्र तामसवाडी गाव आणि तामसवाडी गावातील संपन्न होत असलेला प्रातिवार्षिक अखंड हरिनाम सप्ताह, की यंदाचं हे ज्याचं 24वे वर्ष आहे, म्हणजे दुसऱ्या तपपूर्तीचं वर्ष आहे. आणि दुसऱ्या तपपूर्तीच्या वर्षातील आजची ही तिसऱ्या दिवसाची कीर्तनाची सेवा, म्हणजे दुसऱ्या वर्षातली तिसरी कीर्तन सेवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्य साधकाकडे आपण सुपूर्त केली आहे. तद्निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहे. विठ्ठला 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 विठ्ठला, टाळी वाजवा टाळी वाजवा, विठ्ठला 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 विठ्ठला. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा आहे. अभंग 4 चरणांचा आहे. सगळ्यांच्या परिचयाचा, सगळ्यांच्या पाठांतरातला, सगळ्यांच्या ओळखीचा अजिबात नसलेला हा अभंग आहे. अजिबात नाही, कुणाच्याच परिचयाचा हा अभंग नाही आहे. परिचयाचा ओळखीचा नसलेला अभंग आहे. नवीन अभंग आहे, अपरिचित अभंग आहे. परंतु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेतील अत्यंत महत्त्वाचा असा हा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी ज्ञानोबारायांनी जो धरणेकरी आपल्याकडे पाठवला आहे, त्या धरणेकऱ्याला चांगला असा उपदेश केलेला आहे. तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमध्ये 4000हून अधिक अभंग आहेत. तुकोबारायांची जी अभंग गाथा आहे पुष्कळ अभंग आहेत, 4000 पेक्षा जास्त अभंग आहेत. पण त्या सगळ्या अभंगांच्या, या संपूर्ण अभंगांच्या पैकी प्रत्येक अभंगाची काही प्रकरणं केलेली आहेत. म्हणजे जर तुम्ही तुकाराम महाराजांची गाथा उघडून बघितली ना, तर अगदी सुरुवातीला अनुक्रमाणिका आहे. बरं, तुकोबारायांच्या गाथेमध्ये सुरुवातीला अनुक्रमाणिका आहे आणि त्या अनुक्रमाणिकेमध्ये अभंगांचे काही प्रकार केलेले आहेत, अभंगाची काही प्रकरणं केलेली आहेत. त्याच्यामध्ये काही अभंग भक्तिपर आहेत, काही संतपर आहेत, काही मागणीपर आहेत, अद्वैतपर आहेत, स्थितीपर आहेत, अशी वेगवेगळ्या प्रकरणातली काही अभंग आहे. आणि या सगळ्या प्रकरणांमध्ये एक महत्त्वाचं प्रकरण म्हणजे काय आहे, तर धरणेकऱ्याला केलेला उपदेश, असा एक प्रकरण आहे. काय प्रकरण आहे? धरणेकऱ्याला केलेला उपदेश. तुम्ही गाथा उघडून बघा, मुद्दामून बघा. गाथा उघडायचा आणि उद्या सकाळी काय बघायचं, धरणेकऱ्याला केलेला उपदेश असं एक प्रकरण आहे. आणि ह्या प्रकरणामध्ये जवळजवळ 31 अभंग तुकाराम महाराजांनी सांगितलेत. किती अभंग आहेत? 31. आणि या 31 अभंग कशा करता तुकाराम महाराजांनी केलेत, तर आपल्याकडे जो धरणेकरी आलाय
त्याला आपण काहीतरी उपदेश करावा, काहीतरी सांगावं म्हणून 31 अभंगांचा एक प्रकरण तुकाराम महाराजांनी केलं आहे. आणि त्या प्रकरणांमध्ये महत्त्वाचे 11 अभंग असे आहेत की जे तुकाराम महाराजांनी त्याला उपदेश म्हणून सांगितलेत. उपदेशाचे 11 अभंग सांगितलेत. आणि तो उपदेश केलेले जे 11 अभंग आहेत की नाही, त्या 11 अभंगांच्या उपदेशाच्या नंतर हे सगळे अभंग मी तुला कुठून सांगितले, हे सगळं माझ्याकडं कुठून आलं, हे सांगत असताना तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी कृतज्ञता म्हणून जो अभंग सांगितलाय तो अभंग आपल्या ठिकाणी आज सेवेकरिता प्रस्तुत आहे. त्या प्रकरणातला एक अत्यंत महत्त्वाचा अभंग आहे. माझ्या बापे मज दिधले भातुके म्हणोनी कौतुके क्रीडा करी. अपरिचित अभंग आहे, ऐकायला कदाचित अवघड होईल, पण मी तितका अवघड करणार नाही, सोपं सांगेन. तुकाराम महाराजांचा अत्यंत महत्त्वाचा अभंग आहे. आणि या अभंगाच्या पाठी, या अभंगाच्या मागे एक महत्त्वाची भूमिका आहे, एक महत्त्वाची पूर्वपीठिका आहे, एक कथा आहे. एक कथा आहे. का हा अभंग निर्माण झाला, हे का उपदेश तुकाराम महाराजांनी केला, याच्यामध्ये एक स्वतंत्र कथा आहे. आणि तो कथा भाग असा आहे, व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. काही नाही, एक धरणेकरी ब्राह्मण आहे. धरणेकरी म्हणजे उपोषण करता. धरणेकरी म्हणजे काय, उपोषण करणारा. धरणेकरी एक ब्राह्मण आहे, बीडचा ब्राह्मण आहे, बीड परगण्याचा एक ब्राह्मण आहे, धरणेकरी ब्राह्मण आहे. आणि तो आळंदीला गेला, ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीच्या समोर जाऊन बसला, उपोषणाला बसला. ज्ञानोबारायांच्या समाधीच्या समोर तो उपोषणाला बसला, कारण त्याच्या अंतःकरणात काही इच्छा आहेत आणि त्या इच्छा माऊलींनी पूर्ण कराव्या म्हणून तो ज्ञानोबारायांच्या पुढ्यात समाधीच्या समोर उपोषण करण्याकरता बसला, धरण धरून बसला. अनेक दिवसांपर्यंत त्यानं ते धरण धरून बसला. आणि मग त्याच्या त्या भक्तीकडे बघून ज्ञानेश्वर महाराज त्याला प्रसन्न झाले आणि ज्ञानोबाराय त्याला म्हणायला लागले की बाबा कशा करता हे धरण धरलंस, का बरं उपोषण करून बसलायत, काय कारण आहे, सांग, तुझ्या मनात काय सांग बाबा, मी ते पूर्ण करतो. मग तो असं म्हणायला लागला. ज्ञानेश्वर महाराजांना नतमस्तक झाला आणि ज्ञानोबारायांना म्हटलं काही नाही, माझ्या अंतःकरणात 2 इच्छा आहेत आणि त्या 2 इच्छा तुम्ही पूर्ण कराव्या म्हणून मी तुमच्यासमोर धरणं धरून बसलोय. किती इच्छा आहेत, किती, तुम्ही ऐकताय ना सगळे, बा असं माना हलवत चला, जरा मला कळू द्या. 2 इच्छा आहेत आणि तुम्ही माझ्या त्या 2 इच्छा पूर्ण करा. केवळ त्या 2 इच्छांकरता मी तुमच्याकडे आलोय आणि हे धरणं धरून बसलोय. म्हटलं ठीक आहे, बघ सध्या मी तुझ्या कुठल्या इच्छा पूर्ण करणार नाही, पण मी तुला नाराज करणार नाही, चिंता करू नको. काय तुझ्या अंतःकरणातल्या इच्छा असतील त्या बोलून दाखव. त्यानं त्याच्या अंतःकरणातल्या ज्या इच्छा सांगितल्या ना, त्या फार गमतीच्या इच्छा आहेत. त्या धरणेकरांना ज्या मी तुम्हाला सांगू काय, त्या इच्छा फक्त त्या धरणेकराच्याच होत्या असं नाही आहे. मला असं वाटतं प्रत्येकाच्या त्याच इच्छा आहेत. या मंडपात बसलेल्या प्रत्येकाच्या त्या इच्छा असतील, अशा 2 इच्छा त्यानं सांगितल्या. तो म्हटला माझ्या 2च इच्छा आहेत, माझ्या 2च इच्छा आहेत, तुम्ही माझ्या त्या 2 इच्छा पूर्ण करा. आणि त्यापैकी माझी पहिली इच्छा अशी आहे, माझी पहिली इच्छा अशी आहे, तुम्ही जेवढं कान देऊन ऐकताय ना तेवढंच चांगलं मी सांगणार आहे, व्यवस्थित ऐका. माझी पहिली इच्छा अशी आहे, पहिली इच्छा अशी आहे की मला अभ्यास न करता ज्ञानी व्हायचं आहे. तुम्ही ऐकताय, काय व्हायचं आहे, अभ्यास न करता ज्ञानी व्हायचं आहे. मागच्या त्या पोरांना शांत करा कोणीतरी, बस झालं, इकडं बघा आता, परत माझं काम झालं. आपल्याला काय व्हायचं आहे, अभ्यास न करता मला ज्ञानी व्हायचं आहे, ही माझी पहिली इच्छा आहे. आणि माझी दुसरी इच्छा अशी आहे की मला कष्ट न करता श्रीमंत व्हायचं आहे. मला सांगा या 2 इच्छा कोणाच्या नाही आहेत, सगळ्यांच्या ह्याच 2 इच्छा आहेत. पहिली इच्छा काय आहे, अभ्यास न करता ज्ञानी व्हायचं आहे. आणि दुसरी इच्छा काय आहे, कष्ट न करता श्रीमंत व्हायचं आहे. पहिली इच्छा काय आहे, अभ्यास न करता ज्ञानी व्हायचं आहे. दुसरी इच्छा काय आहे, कष्ट न करता श्रीमंत व्हायचं आहे. पहिली इच्छा काय आहे, अभ्यास न करता, तुम्ही सगळे बोलत नाही, तुम्ही पुढे जात नाही, सगळ्यांनी बोलायचं. पहिली इच्छा काय आहे, अभ्यास न करता ज्ञानी व्हायचं आहे. आणि दुसरी इच्छा आहे, कष्ट न करता श्रीमंत व्हायचं आहे. पहिली इच्छा अभ्यास न करता, बस आता जमलंय. पहिली इच्छा अशी आहे की आपल्याला अभ्यास न करता ज्ञानी व्हायचं आहे. आणि माऊली माझी दुसरी इच्छा अशी आहे की मला कष्ट न करता श्रीमंत व्हायचं आहे. ज्ञानोबाराय म्हटले बाबा इच्छा तर तू सांगितल्यास, पण सध्या कसं आहे, मी तुझी इच्छा पूर्ण करू शकत नाही, कारण सध्या मी कार्यरत नाही आहे. सध्या मी कार्यरत नाही आहे म्हणजे कळेल असं बोलू का, सध्या मी ॲक्टिव्ह नाही आहे. मी सध्या ॲक्टिव्ह, मी कार्यरत नाही आहे आता, त्याच्यामुळे मी काय तुझी इच्छा पूर्ण करणार नाही, पण मी तुला नाराज करत नाही. तू एक काम कर, तू काय कर, तू इथून उठ आणि तू देहूला जा. देहूला जाऊन तू तुकोबांची भेट घे आणि तुकोबांना जाऊन सांग की तुझ्या अंतःकरणातल्या ह्या 2 इच्छा आहेत आणि या 2 इच्छा पूर्ण कराव्या असा ज्ञानोबारायांचा निरोप आहे. हे तू जाऊन तुकोबांना सांग, ते तुझ्या अंतःकरणातल्या इच्छा पूर्ण करतील. तो तिथून उठला, देहूला आला, तुकोबारायांची भेट घेतली,
तुकोबारायांना नतमस्तक झाला आणि तुकाराम महाराजांना त्यांना सांगितलं की मला तुमच्याकडं सद्गुरू संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी पाठवलं आहे आणि माझ्या अंतःकरणामध्ये 2 इच्छा आहेत. त्या 2 इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी माऊलींनी तुमच्याकडे दिली आहे. तुम्ही माझ्या अंतःकरणातल्या 2 इच्छा पूर्ण करा. तुकोबाराय म्हटले हरकत नाही. माऊलींनी पाठवलंय ना. कोणी पाठवलंय? माऊलींनी. मोठ्या माणसानं पाठवलंय, ज्ञानोबारायांनी पाठवलंय म्हटल्यानंतर मग आता याचे समाधान आपल्याला करावं लागेल. तुकाराम महाराज तयार झाले. म्हटले मी तुझ्या इच्छा पूर्ण करतो. काय इच्छा आहेत तुझ्या अंतःकरणातल्या? तुकाराम महाराजांनी विचारलं काय इच्छा आहेत? तो म्हटलं काहीच नाही. माझ्या अंतःकरणातली पहिली इच्छा अशी आहे की अभ्यास न करता ज्ञानी व्हायचं आहे. आणि माझी दुसरी इच्छा अशी आहे की मला कष्ट न करता श्रीमंत व्हायचं आहे. त्याच्या ह्या 2 इच्छा ऐकल्यानंतर तुकोबाराय म्हणायला लागले अरे काय इच्छा घेऊन आलायस? म्हटले तू काय इच्छा घेऊन आलायस? ह्या अशा कुठल्या इच्छा घेऊन आलायस? कोण अशा इच्छा करतं? अरे अशा इच्छा करायच्या नाहीत. अभ्यास न करता ज्ञानी व्हायचं आहे ह्या काय इच्छा आहेत? कष्ट न करता श्रीमंत व्हायचं हे काय इच्छा आहेत? म्हटले अशा इच्छा करायच्या नाहीत. तुकोबाराय मनातल्या मनात विचार करायला लागले हा जर थेट माझ्याकडे आला असता ना डायरेक्ट माझ्याकडे आला असता तर मी ह्याला काही ना काहीतरी कारण सांगून पलटवून लावलं असतं. निघ म्हटलं असतं याला. मनातल्या मनात तुकोबाराय म्हणतात मी याला म्हटलं असतं निघ कुठे या असल्या अपेक्षा घेऊन तू माझ्याकडे आलास. काहीतरी कारण सांगितलं असतं. मला उत्तर येतच नाही, मला जमतच नाही, माझ्याकडे ते ज्ञानच नाही, मला आत्ता वेळच नाही, असं काहीतरी कारण सांगितलं. कारणं पुष्कळ असतात. काहीतरी कारण देता येतं. आमची आज तब्येतच बरी नाही, आज पोटच दुखतंय, आज आजीच वारली, अशी कारणं देता येतात आपल्याला. कारणं काय कमी असतात काय? ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. ते म्हटलं आज अमुकच कारण आहे, तमुकच कारण आहे, आज इकडंच काय, असं काहीतरी कारण सांगून त्याला परतवून लावलं असतं म्हणे. पण पाठवलंय कुणी? ज्ञानेश्वर महाराजांनी पाठवलंय. आणि ज्ञानोबारायांनी पाठवलंय म्हटल्यानंतर आपल्याला नाही म्हणता येणार नाही. काहीही ज्या याच्या अंतःकरणातल्या इच्छा आहेत त्या आपल्याला पूर्णच कराव्या लागतील. दुसरा कुठलाच आपल्याकडे उपाय नाही आहे. का बरं? माऊलींनी पाठवलंय. हो कोणी पाठवलं याला फार महत्व आहे. तुम्हाला सांगू का? आता हे कदाचित आतलं होईल पण तरी सांगतो. कधी कधी असं होतं की काही तारखा आम्हाला येतात धनंजय भाऊ, काही तारखा आम्हाला येतात. मग आम्ही काय करतो मागच्या वर्षीचा रेकॉर्ड बघतो. रेकॉर्ड म्हणजे वातावरणाचा रेकॉर्ड. तुम्ही भलतं सलतं काही विचार करू नका. मग बाबा कसं काय होतं, अंतर बसलं होतं की नाही वगैरे वगैरे जर बघतो आम्ही. आणि हे सगळं बघून मग आम्ही ठरवतो की बाबा त्यांना हो म्हणायचं किंवा नाही म्हणायचं काय ते आम्ही ते ठरवत असतो. पण किंवा नाही म्हणायचं असलं तर काहीतरी कारण देतो. पण कधी कधी असं होतं की कुणीतरी एखादा मोठा व्यक्ती फोन करून सांगतो की तुम्हाला तिथं कीर्तनाला जायचं आहे. किंवा तारीख घेणारे असं सांगतात की बाबा अमुक माणसाने आम्हाला सांगितलं आहे की तुम्हाला तिथं कीर्तनाला जायचं आहे. हो आणि त्या मोठ्या माणसाचा मान राखण्याकरता आम्हाला नाही म्हणता येत नाही, होच म्हणावं लागतं. तुम्हाला मी प्रसंग सांगतो. घडलं असं की एक 4 वर्षाच्या पूर्वी महाशिवरात्रीच्या कालावधीमध्ये मला हरिभक्तीपरायण परमश्रद्धेय आदरणीय पूज्य आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणात ज्यांच्याबद्दल चांगली भावना आहे असं वारकरी संप्रदायाचं एक वैभव म्हणजे गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज कदम माऊली छोटे माऊलींनी मला एक सेवा दिली होती एका ठिकाणी. मला पक्की आठवण तारीख मला वाटतं 20 फेब्रुवारी काहीतरी तारीख होती बहुतेक मला आठवत आहे. आणि ती तारीख मला त्यांनी बऱ्याच महिन्यापूर्वी दिली की महाराज तुम्हाला तिथं सेवा करायची. मी म्हटलं ठीक आहे हरकत नाही करतो. पण नेमका काय झालं की 1 महिना अगोदर फक्त 1-1.5 महिना अगोदर मला एक फोन आला की तुम्हाला कीर्तनाला यायचं आहे आणि तुम्हाला मठात कीर्तन करायचं आहे. आणि ह्या फोन कुठून आला माहिती आहे काय? श्री क्षेत्र देगलूर हरिभक्तीपरायण परमश्रद्धेय गुरुवर्य गाथामूर्ती चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या वडिलांचं म्हणजे सद्गुरू एकनाथ महाराज देगलूरकरांची पुण्यतिथी महाशिवरात्रीच्या काळात असते. आणि मठातून फोन आला की तुम्हाला सद्गुरू एकनाथ महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं सप्त्यात कीर्तन करायचं आहे. आता पेच पडला. फोन कुठून आलाय? देगलूरकरांच्या घरचं कीर्तन करायचं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. बरं तेही मोठं आहे आणि इकडं कीर्तन कोणी दिलंय? छोट्या माऊलींनी दिलं. हे पण मोठं. आता मी म्हटलं काय करायचं? मग मी हिम्मत करून छोट्या माऊलींना फोन केला आणि माऊलींना म्हटलं की माऊली असं झालंय, ही सेवा आपल्याकडे आहे. पण त्याच दिवशी मला मठातून फोन आलाय आणि वैकुंठवासी एकनाथ महाराजांच्या पुण्यतिथीच्या सप्ताहामधलं मला कीर्तन करायचं. मी काय केलं पाहिजे? मला उत्तर इतकं चांगलं दिलं माऊलींनी. छोटे माऊली मला म्हटले की तुम्हाला सांगतो तुम्हीच नाही तुमच्या जागेवर मला जरी फोन आला असता तरी बाकीचं कीर्तन सोडून मला तिकडे जावं लागलं असतं. म्हटले तुम्ही आधी ते कीर्तन करा, माझं मी बघून घेतो. म्हटले आपण परत कीर्तन करू. का असं सांगितलं मी तुम्हाला? कोणी पाठवलंय
कुणी निरोप दिलाय हे इतकं महत्त्वाचं असतं की मोठ्यांचा सन्मान राखण्याकरता आपल्याला त्यांचा वचन पाळावंच लागतं, त्यांचा शब्द पाळावा लागतो. तुकोबाराय विचार करतात याच्या इच्छा सामान्य आहेत, पण याला पाठवलंय कुणी? ज्ञानोबारायांनी पाठवलंय, म्हणून मला याच्या इच्छा पूर्ण कराव्याच लागतील. मग त्याच्या अंतःकरणातल्या इच्छा पूर्ण करण्याकरता तुकाराम महाराजांनी त्याला जो ज्ञानाचा उपदेश केला ते प्रकरण म्हणजे दर्णेकऱ्याला केलेला उपदेश हे प्रकरण आहे. त्या प्रकरणातला हा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला टाळी वाजवा, टाळी वाजवा. त्यानं त्याच्या इच्छा बोलून दाखवल्या. मग तुकाराम महाराज त्याला म्हटले, अरे असं कुठं होतं का? म्हटले असं कुठं होतं? अरे अभ्यास न करता ज्ञानी व्हायचं ही इच्छाच चुकीची आहे. असं कोण या जगात आहे की जो अभ्यास न करता ज्ञानी झालाय? कोणी नाही. अभ्यास न करता कुणीच ज्ञानी होत नाही. तुम्हाला अभ्यासच करावा लागेल, त्याच्याशिवाय पर्याय नसतो. अभ्यासाला शॉर्टकट नाही, अभ्यासाला शॉर्टकट नाही. तुम्हाला सांगतो, अभ्यासाला शॉर्टकट नाही. आणि जे शॉर्टकट असतं तो अभ्यास नाही. जो शॉर्टकट असतो तो अभ्यास नसतो, तो केवळ शॉर्टकट असतो. त्याच्यानं मिळतं ते क्षणिक मिळतं, आणि अभ्यासानं मिळतं ते लॉंग लास्टिंग असतं, दूरपर्यंत पोचणारं असतं. मी नेहमी म्हणत असतो, विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास केला पाहिजे. अभ्यासानं जे मिळतं ते दूरपर्यंत जातं, आणि विना अभ्यासाचं मिळतं ते पटकन येतं आणि पटकन जातं. आपण अभ्यास चांगला केला पाहिजे. म्हटलं अभ्यासानंच ज्ञानी होता येतं, अभ्यासाशिवाय ज्ञानाला दुसरा पर्याय नाही. काय करू शकतो आपण, मला सांगा ना? असाध्य ते साध्य करिता सायास, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तू का म्हणे, कारण अभ्यास तू का म्हणे. करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. मला फार आवडतो, आणि त्याच्यापेक्षा जास्त हा राग मला आदरणीय खिल्लारी गुरुजींच्या गायनातून ऐकायला जास्त आवडतो. मी अनेक वेळा त्यांना म्हणत असतो, हे मला गाऊन दाखवा तुम्ही. त्यांच्या खूप रचना या रागातल्या आहेत. आजचं जरी संपलेलं असतं, उद्या परवा गाऊन दाखवा तुम्ही. खूप सुंदर राग आहे हा. काय म्हणायचं आहे? असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. अरे अभ्यासच करावा लागतो, अभ्यासाशिवाय ज्ञानी नाही होता येत. कोणी सांगितलं तुला अभ्यासाशिवाय ज्ञानी होता येतं? अभ्यास करावा लागेल. आत्तापर्यंत जी जी काही ज्ञानी लोकांची यादी आहे त्याच्यामध्ये जी जी नावं आहेत त्या सगळ्यांनी अभ्यासच केलाय आणि मग ती ज्ञानवान झाली आहेत. अभ्यासाशिवाय कोणाला ज्ञानी होता येत नाही. आमचंच बघ, तुकोबाराय म्हणतात. तुकोबाराय त्याला सांगतात आमचंच बघ. अरे आम्ही आत्ता कीर्तन करतो म्हणजे काही थेट उभे राहिलो असं नाहीये. कीर्तन करण्याच्या पूर्वी आम्हाला अभ्यास करावा लागला असं तुकोबाराय म्हणतात. तुकाराम महाराज सांगायला लागले, अगोदर काय आम्हाला फार कीर्तनं नव्हती, अगोदर काय आम्हाला फार कीर्तनं नव्हती असं तुकोबाराय सांगतात. अगोदर आम्हाला फार कीर्तनं नव्हती असं तुकोबाराय सांगतात. तुकोबाराय त्याला म्हटले, अरे आम्हाला काय पूर्वी फार कीर्तनं होती काय? नाही नाही, असं काही नाही. आरंभी कीर्तन करी एकादशी तुकाराम महाराज म्हणतात. सुरुवातीला आम्ही काय केलंय? आरंभी कीर्तन करी एकादशी नवते अभ्यासासी चित्त काही. तेव्हा काय आम्हाला फार काही अभ्यास वगैरे माहिती नव्हता. पण जेव्हा आम्हाला कळलं की अभ्यास करावा लागेल
तेव्हा आम्ही काय केलंय, तुकाराम महाराज म्हणायला लागले, काही पाठ केली संतांची उत्तरे, विश्वास आदरे धरोनिया. काही पाठ केली संतांची उत्तरे. आम्ही काय केलंय, संतांची वचन पाठ केली आहेत. तुम्ही फार लक्षपूर्वक ऐका, हा मुद्दा फार गांभीर्यानं ऐका. तुकाराम महाराज म्हणतात की कीर्तनाला उभं राहण्याच्या पूर्वी काही पाठ केली संतांची उत्तरे. आम्ही काही काही संतांची उत्तरे म्हणजे संतांची वचनं, संतांची वचनं म्हणजे संतांचे अभंग, संतांच्या ओव्या, हे आम्ही पाठ केलंय आणि मग आम्ही अभ्यास केलाय. हे पाठ करावं लागतं. तुकाराम महाराज म्हटले की आम्ही संतांची वचनं पाठ केली आहेत आणि मग कीर्तनाला उभं राहिलोय. असं जर तुकाराम महाराज म्हणत असतील ना, तर कमीत कमी तुकाराम महाराजांच्या या वचनाकडे बघून तरी अलीकडच्या कीर्तनकारांनी पाठ केलं पाहिजे. पाठ केलं पाहिजे, चांगलं पाठ केलं पाहिजे. पाठच करायला तयार नाही हो कोणी. पाठ करायला हे कशाला केलं पाहिजे मला सांगावं. नाही, व्यवस्थित पाठ केलं पाहिजे, एकदम व्यवस्थित पाठ केलं पाहिजे. आणि पाठ करून आपण कीर्तनाला उभं राहिलो पाहिजे. संतांची वचनं पाठ केली पाहिजेत, संतांच्या वचनाकडे पाठ नाही केली पाहिजे. तुम्हाला कळलं तर पहा, संतांची वचनं खूप गांभीर्यानं पाठ केली पाहिजेत आपण. गुरुजी लोकांची नमन पाठ होत नाहीत, करू काय? नमन 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 महायोगपीठे, काय बोलू आता त्याच्या मागे. धनंजय भाऊ, आमच्याकडे इतकी गडबड आहे ना, लयच गडबड आहे. तुम्हाला असं वाटत असे बरं चाललंय, काय काहीच नाही, आम्हाला फार खंत आहे त्याची. काय सांगू, महायोगपीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरिकाय दातू मुनींद्र, ही एक श्लोक पाठ होत नाही हो, एक श्लोक पाठ होत नाही. कलावज्ञ जीवोत्तर अवतारता म्हणताना गडबड होते, बरं समचरण सर्वजम म्हणताना तर लयच गडबड होते. असं नाही केलं पाहिजे. आपण पाठ केलं पाहिजे, काहीच हरकत नाही ना. काय होईल काय होईल, 10 दिवस जास्त लागतील एक श्लोक पाठ करायला, अधिक 10 दिवस जातील, पण केलं पाहिजे. आणि नसेल तसं ना, सरळ काय म्हणायचं, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या, संपलं नमन. हेच नमन आहे. पांडुरंगाला नमन केलं, संतांना नमन केलं, नमन झालं, चिंतन सुरू करावं आपण. पण ते अवघड म्हणायचे हाऊस नाही, पण पाठ करायची अजिबात हिंमत नाही. असं नाही केलं पाहिजे, व्यवस्थित पाठ केलं पाहिजे. काय आहे, तुम्हाला फार मी गांभीर्याने ही गोष्ट सांगतो बरं का. कीर्तनकार आणि कीर्तनाची परंपरा हे अत्यंत लक्षपूर्वक आपण पाळलं पाहिजे. आपण पाळलं पाहिजे. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करीन, मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की कीर्तनाची परंपरा नेटानं चालावी, याच्याकरता आपण प्रत्येकानं प्रयत्न केले पाहिजेत. आणि कीर्तनामध्ये होणारे हे जे बाकीची गोंधळ आहेत की नाही, ती बंद केली पाहिजेत आधी. तुमचं आज आमच्या गावात कीर्तन आहे, आपलं स्वागत आहे, आम्ही सुंदर पद्धतीनं स्वागत करतो. कारण स्वागत करण्याच्या बाबतीत तामसवाडीचं नाव आहे. काय स्वागत केलंय, फक्त एवढंच की मी सोडून बरेच लोक फटाक्याला घाबरलेत. रोजचे रील बनवणारे घाबरले, असं काय करता तुम्ही? पण मी नाही घाबरलो का, कारण मी 2 दिवसाच्या रील बघून आलोय. मी अभ्यास करून येत असतो. आम्ही चांगलं स्वागत करू. त्यांना विनंती करायची, आम्ही तुमचं फार चांगलं स्वागत करू, तुमचा चांगला पाहुणचार करू. कीर्तनाची सगळी व्यवस्था झाली आहे. विनंती इतकीच आहे की संतांचं वचन सोडून, संतांचा अभंग सोडून, अभंगाचं चिंतन सोडून कृपा करून आपण काही भलतं सलतं बोलू नका, ही त्यांना विनंती करायची. हे आपलं कर्तव्य आहे. हे आपण व्यवस्थित केलं पाहिजे. आणि अशा पद्धतीनं करणं हे वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं तुम्हाला सांगतो फार महत्त्वाचं आहे, फार महत्त्वाचं आहे. गाणीबिणी नाही म्हटली पाहिजेत, नको तसं नाही नसलं पाहिजे. मी तुम्हाला खरं सांगतो, काल मी मसरूळला कीर्तन केलं आहे. मसरूळला कीर्तन केलं मी काल. सद्गुरू मुक्ताबाई आईसाहेबांच्या संस्थानाच्या अध्यक्ष हरिभक्तीपरायण भैयासाहेब महाराज हरणे त्या ठिकाणी उपस्थित होते कीर्तनामध्ये काल. आणि किंवा परवा पण मी पुण्यात कीर्तन केलं आहे. आदरणीय बाळासाहेब चोपदार कीर्तनाला होते. आणि तुकाराम महाराजांच्या संस्थांचे अध्यक्ष आदरणीय जालिंदर महाराज मोरे पण कीर्तनाला होते. सगळी मोठी मंडळी होती. आणि त्यांच्यामध्ये हे मी सांगितलं की नाही, हे आपण व्यवस्थित का बरं केलं पाहिजे, कारण आपली कीर्तन परंपरा पुढं जावी याच्याकरता आपण हे व्यवस्थित केलं पाहिजे. बाकी काही नाही, बाकी काहीच नाही. हे अभंग हे गाणे बिणे आपण नाही म्हटले पाहिजेत. फार आपलं काही तसा अधिकार पण नाही आहे फार की आपण बोललो पाहिजे. पण अजिबात अधिकार नाही आहे असं पण नाही आहे, अजिबात अधिकार नाही आहे असं पण नाही आहे. यावर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये माझ्या कीर्तन सेवेला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. मी कीर्तन करायला सुरुवात केलेली 25 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणजे माझा रौप्य महोत्सव आहे महाराज नोव्हेंबरमध्ये. म्हणजे 25 वर्ष मी कीर्तनं करतोय. आणि सद्गुरू रायांच्या कृपेनं सगळी कीर्तन ही संप्रदायाच्या चौकटीत राहून केलेली आहेत. आम्हाला अधिकार आहे,
आम्ही नक्कीच बोलू शकतो आणि स्वतंत्रपणे याचं आपण चिंतन केलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हटले, काही पाठ केली संतांची उत्तरे. अरे आम्ही संतांची वचनं पाठ केली, विश्वास आदर्य धरून या आणि संतांची वचनं पाठ करून आम्ही ज्ञानी झालेलो आहे. तू कुठं सांगायला लागलास की बाबा अभ्यास न करता ज्ञानी व्हायचंय? हे असं होणार नाही. अभ्यास न करता ज्ञानी व्हायचंय असं होऊ शकत नाही. तुला अभ्यासच करावा लागेल. तो धरणेकरी म्हटला, तुकोबा असं काय करता? अहो मी तुमच्या पुढ्यात ही इच्छा का केली असं तरी विचारा. मला पण माहिती आहे अभ्यास करावा लागतो, पण मी असं का म्हटलो माहिती आहे? त्याच्या मागे एक कारण आहे. काय कारण आहे? एक कारण असं आहे की माझं आता वय झालंय. काय झालंय? वय झालंय. आयुष्य संपलंय जवळजवळ. आणि उरलेल्या वयात ज्ञान प्राप्ती करता जी साधनं करावी लागतात ती मी करू शकत नाही. प्रक्रिया ज्या कराव्या लागतात तेवढ्या प्रक्रियेतून मी जाऊ शकत नाही. आणि त्याच्या माध्यमातून जाऊन मला ज्ञान वगैरे होणं इतकं वयच माझ्या हातात नाही. आयुष्य शिल्लक नाही. मग काय करा? कमी आयुष्यामध्ये प्रक्रियेच्या विरहित अभ्यास न करता मी ज्ञानी होऊ शकेन असा काहीतरी उपाय मला सांगा. तुकाराम महाराजांना त्याचं कारण पटलं. ठीक आहे बाबा, वय झालंय. आता वय झालंय म्हणजे याच्या हातात अभ्यास करण्याचं वय नाही. मग आपण याला काहीतरी सांगितलं पाहिजे. मग अभ्यास न करता ज्ञानी व्हावं याच्याकरता त्यानं काय केलं पाहिजे? म्हणून तुकाराम महाराज त्याला उपदेश करायला लागले. आणि तुकोबारे त्याला म्हणतात, बघ आता एक काम कर. काय कर? मी सांगतो तसं कर. नको काही पडो ग्रंथाची भरी, शीघ्र व्रत करी हेची एक. काही ग्रंथाच्या भानगडीत पडू नको. मी सांगतो तसं कर. मी सांगतो तसं कर. मग म्हटले काय करू? तुकाराम महाराज त्याला म्हणायला लागले, अभ्यास न करता ज्ञानी व्हायचं असेल तर फक्त एकच गोष्ट कर. देवाची चाडे आळवावे देवा, देवाची चाडे
सिरीजची आठवण झाली. सिक्सर मारल्यावर कसं ते येतंय सगळं, तसं चांगली चाल झाली की हे सगळं व्यवस्थित येत आहे हे यांच्याकडून. बरं का, तुम्हाला पण संगीतातलं चांगलं कळतं बहुतेक. मग ते बटन तिकडे, हा बटन इकडे आहे काय म्हणता? अच्छा, म्हणजे रिमोट वेगळीकडे आहे, बोलविता धनी. घडते बोलविता धनी वेगळाची. असो, ऐका. देवाची या चाडे आळवावे देवा. तुकाराम महाराज म्हटले, हे बघा, तुम्हाला अभ्यास करण्याचं वय नाही ना, मी सांगतो तसं करा. काय करा? देवाची या चाडे आळवावे देवा, म्हणजे देवा करता देवाचं भजन करा. काय करायचं? भजन करा, पण देवा करता देवाचं भजन करा. भजन केलं म्हणजे मला मान मिळेल, भजनानं प्रतिष्ठा मिळेल, भजनानं गौरव होईल, भजनानं पुरस्कार मिळेल, या भानगडीत अजिबात पडायचं नाही. देवाचं भजन करायचं आणि ते फक्त देवा करता करायचं. असं जर केलं तर तुम्ही ज्ञानी व्हाल. ज्ञानी होण्याकरता देवाचं भजन करा, देवाचं भजन करा, ज्ञानी व्हाल. त्याला विचारलं, हे कसं काय होईल? ज्ञानी होण्याकरता देवाचं भजन काय संबंध काय? ज्ञानी होण्याकरता तुम्ही सांगायला पाहिजे होतं की बाबा वय थोडं आहे तर मी एक छोटासा अभ्यास देतो, तो तू कर, असं सांगायला पाहिजे होतं. अभ्यासानं ज्ञानी होता येतं असं तुम्हीच सांगितलं की नाही. मग देवाचं भजन आणि ज्ञान यांचा काय संबंध आहे? भजनानं कसा काय ज्ञानी होईल? तुकाराम महाराज म्हटले, अरे सांगून ऐक ना. म्हटले, तू देवाचं भजन कर, त्याच्यानं तू ज्ञानी होशील. कारण देवाच्या भजनाने आपल्याला ज्ञानी होता येतं. कसं काय होता येतं? म्हणे काहीच नाही. आपल्याला जर ज्ञान मिळवण्याच्या प्रक्रिया करण्याची शक्यता नसेल, तेवढं जर बळ नसेल, तेवढं आयुष्य नसेल, पण ज्ञान मिळवायचं आहे, ज्ञानी व्हायचं आहे, मग काय करायचं? देवाचं भजन करायचं. आपण काय करायचं? देवाचं भजन करायचं. त्यानं काय होईल? देव प्रसन्न होतील. प्रसन्न झाले की आपल्यावर कृपा करतील, आणि कृपा केली की आपल्याला ज्ञान देतील. आपण काय करायचं? देवाचं भजन करायचं. भजन केलं की देव प्रसन्न होतील. प्रसन्न झाले की आपल्यावर कृपा करतील. कृपा केली की आपल्याला ज्ञान देतील. आपण काय करायचं? देवाचं भजन करायचं. भजन केलं की देव प्रसन्न होतील. प्रसन्न झाले की आपल्यावर कृपा करतील, आणि कृपा केली की आपल्याला ज्ञान देतील. आपण काय करायचं? मी जातच नसतो पुढे अजिबात. देवाचं भजन केलं की देव प्रसन्न होतील. प्रसन्न झाले की आपल्यावर कृपा करतील. कृपा केली की आपल्याला ज्ञान देतील. आपण काय करायचं? भजन. काही नाही, अपेक्षा इतकीच आहे की या मंडपातलं काहीतरी घरी गेलं पाहिजे. सगळ्या मंडपात नाही राहिलं पाहिजे, काहीतरी घरी जावं ना. काहीच नाही, आपण देवाचं भजन करा. भजनानं देव प्रसन्न होतील. प्रसन्न झाले की कृपा करतील. कृपा केलं की तुम्हाला ज्ञान देतील. कारण ज्ञान देण्याची जबाबदारी देवाची आहे, देवानं घेतली आहे. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धियोगम तम येन मामुपयांती. ते श्रीमद भगवद्गीता बोलते. काय केलं? देव म्हणतो तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम, म्हणजे सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम भजतां. मी अर्थ सांगतो. जे माझं सतत भजन करतात आणि प्रेमानं भजन करतात, असं प्रेमाने आणि सतत भजन करणारा जो भक्त आहे की नाही, ददामी बुद्धियोगम तम, त्याला ज्ञान देण्याची जबाबदारी माझी आहे. मग जर भजन करणाऱ्याला ज्ञान देण्याची जबाबदारी देवानं घेतली असेल, काय म्हटलो? भजन करणाऱ्याला ज्ञान देण्याची जबाबदारी जर देवानं घेतली असेल तर आपण काय केलं पाहिजे? भजन केलं पाहिजे. भजनानं भगवान परमात्मा ज्ञान देईल. तुम्हाला ज्ञानी व्हायचंय ना, तुम्ही भजन करा. म्हटलं ठीक आहे, करतो. देवाची या चाडे आळवावे देवा, करतो. पण तुकोबा, तुमच्याकडे येण्याच्या आधी आम्ही अनेक लोकांकडे गेलो, आणि प्रत्येकानं आम्हाला काहीतरी भलतं सांगितलेलं आहे. मग ते बाकीच्यांचं सांगितलंय त्याचं काय करू? तुकाराम महाराज म्हणतात, ही सगळ्यात मोठी भानगड आहे, ती बंद करायची. म्हटले म्हणजे काय करायचं? लोकांचं ऐकायचं नाही. बहुता छंदाचे बहु असे जन, नये वाटू मन त्यांचे ठाई. तुकाराम महाराज म्हणतात, अरे लोकांचं फार ऐकू नको. सगळ्यांचंच ऐकायला लागला तर तुझ्या मनाचा गोंधळ होईल. तुकाराम महाराजांचा एक चांगला अभंग आहे. तुकाराम महाराज म्हणतात, बहुतांच्या मते गोवा होऊ जीवा नेदावा. इतर लोकांच्या नादात लागलो तर गोवा म्हणजे गुंता होईल. बहुतांच्या मते गोवा. तुम्हाला गोवा माहिती आहे? मी चांगला प्रश्न विचारलाय हो, चांगला प्रश्न. गोवा म्हणजे काय? गोवा शब्द हा शुद्ध मराठी शब्द आहे, आणि मराठी शब्दामध्ये मराठी भाषेमध्ये गोवा शब्दाचा अर्थ आहे गुंता. गोवा म्हणजे काय? गुंता किंवा गोंधळ. अंतःकरणाचा होणारा गोंधळ, अंतःकरणात होणारी गुंतागुंत, याला गोवा म्हणतात. दुर्दैवानं आपल्याला हा गोवा माहीतच नाही. आपल्याला दोनच गोवा माहिती. एक असं काहीतरी असतं ते, एक गोवा खाण्याचा, आणि दुसरा
फिरण्याचा जाण्याचा. नाही तुकोबारायांनी सांगितलेला गोवा आठवा ना. तुकोबाराय म्हणतात गोवा म्हणजे गुंता. बहुतांच्या मते गोवा म्हणजे अनेक लोकांच्या मतानं गेलात तर गुंतागुंत होईल, म्हणून लोकांचं ऐकायचं नाही. किंबहुना लोकांचा सोडा आपल्या मनाचं सुद्धा ऐकू नये. ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलं, लोकांचं तर नाहीच ऐकायचं, ऐकावे जनाचे करावे मनाचे. हे पाठ आहे आपल्या सगळ्यांना. बरं, ऐकावे जनाचे करावे मनाचे. पण करावे मनाचे म्हणत असताना आपल्या मनाप्रमाणे पण करायचं नाही. आपल्या मनाप्रमाणे गेलो तरी ज्ञानोबराय म्हणतात मनोमार्गे गेला तो तेथे मुकला. मनाच्या मार्गाने गेला तर मग मुकला. मग कोणाचं ऐकायचं? नाही मनाचंच ऐकायचं. पण कसं ऐकायचं? संतांचे संगती मनोमार्गे गती. म्हणजे ऐकावे जनाचे पण करावे संतांच्या मनाचे. एवढा बदल करून घ्या त्याच्यामध्ये. ऐकावे जनाचे पण करावे संतांच्या मनाचे. संतांच्या मनानं जसं सांगितलंय ना तसं आपण वागायचं. तुकाराम महाराज म्हणतात लोकाच्या नादी लागू नको. अरे लोक काहीच करू देत नाहीत. लोक सगळ्याच बाजूनं नावं ठेवतात. लोकांच्या मागे लागलास तर गुंता होईल. त्यांच्या मागे काही लागू नको. तू आपला अभ्यास कर, आपला अभ्यास कर. त्यानं विचारलं कसं करू? मग तुकाराम महाराज त्याला म्हणायला लागले पाहोनिया ग्रंथ करावे कीर्तन. ग्रंथ पाहून कीर्तन कर म्हणजे ग्रंथ पाहून अभ्यास कर. असा एक एक अभंग तुकाराम महाराजांनी त्याला सांगितला. संकोचोनी कारे झालासी लहान घेई उपोषण ब्रह्मांडाचे, हा त्यातलाच अभंग आहे. तुकाराम महाराज त्याला म्हणतात गोविंद गोविंद मना लागलिया छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. असा चांगला भरगच्च उपदेश 11 अभंगांचा उपदेश तुकाराम महाराजांनी त्या धरणेकऱ्याला केला. काय होण्यासाठी? काय होण्यासाठी? ज्ञानी होण्यासाठी. ज्ञानी होण्यासाठी त्याला असा उपदेश केला. आणि मग तुकाराम महाराज त्याला म्हणायला लागले अरे तुला आम्ही उपदेश केला खरा, पण तुला केलेला उपदेश, तुला दिलेलं ज्ञान हे काय आमच्या मनाचं ज्ञान नाही आहे. तुला आम्ही ज्ञान दिलं ते आम्हाला पण कुठून तरी मिळालं. मग तुला दिलेलं ज्ञान आमच्याकडं कुठून आलं? तुला दिलेलं ज्ञान आमच्याकडं कुठून आलं? या प्रश्नाचं उत्तर देत असताना तुकाराम महाराज म्हटले काय नाही, तुला जे ज्ञान दिलं ते ज्ञान आम्हाला आमच्या बापाकडून मिळालेलं आहे. अभंगाचं पहिलं चरण. माझ्या बापे माझा माझ्या बापे माझा दिदले
माझ्या बापे मज दिधले भातुके म्हणून कौतुके क्रीडा करी. माझ्या बापे मज दिधले भातुके. तुकाराम महाराज म्हटले आम्हाला ज्ञान कुठून मिळालंय? माझ्या बापाकडून ज्ञान मिळालंय असं तुकाराम महाराज म्हणतात. आणि आमचे बाप कोण आहेत? तुकाराम महाराज म्हणतात काहीच नाही, आमचे बाप म्हणजे सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज आहेत. ज्ञान देण्याच्या बाबतीत ज्ञानेश्वर महाराज वडिलांसारखे आहेत. तुम्हाला सांगू काय, ज्ञानेश्वर महाराजांना अख्खं जग काय म्हणून ओळखतं? माऊली. आपण सगळे ज्ञानोबाऱ्यांना काय म्हणतो? माऊली म्हणतो. पण तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांना काय म्हणतात? बाप म्हणतात. जगी ऐसा बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्तीस जावा, पोटा येता हरले पापा ज्ञान देवा माय बापा. तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांना मायबाप म्हणतात. ज्ञानोबाराय माय पण आहेत आणि ज्ञानोबाराय बाप पण आहेत. कधी कधी आहेत, मी तुम्हाला बारीकसा विचार सांगतो. काही नाही, जेव्हा प्रेम द्यायचं असतं की नाही, प्रेम देण्याच्या बाबतीत ज्ञानेश्वर महाराज माय आहे आणि ज्ञान देण्याच्या बाबतीत ज्ञानेश्वर महाराज बाप आहेत. तुम्हाला ज्ञान पाहिजे, ज्ञानोबाऱ्यांकडे जायचं. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीला डोकं टेकवलं ना आपण, की ज्ञानोबाऱ्यांना असं मागायचं असतं की तुमच्या ज्ञानेश्वरीतली एक तरी ओवी मला कळू द्या, असं ज्ञानोबाऱ्यांना मागायचं असतं. ज्ञानेश्वर महाराजांकडे भलत्या सलत्या अपेक्षा करायच्या नाहीत. ज्ञानोबाऱ्यांच्या चरणाला नतमस्तक व्हायचं. आमच्याकडून एखादं ज्ञानेश्वरीचं पारायण होऊ द्या, एखादी ओवी आम्हाला कळू द्या. कारण ज्ञान देण्याच्या बाबतीत ज्ञानेश्वर महाराज बापासारखे आहेत. बापाची भूमिका आहे ज्ञानेश्वर महाराजांची. नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराजांना म्हणतात, नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. बाप ज्ञानेश्वर म्हटलंय. बरं ते सगळं सोडा, मी या प्रकरणाचा विचार सांगतो. या प्रकरणामध्ये जे शेवटचे अभंग आहेत की नाही, त्या शेवटच्या अभंगांमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा अभंग तुकाराम महाराज शेवटी बोललेत. आणि तुम्हाला सांगतो, तो अभंग तुमच्या सगळ्यांच्या पाठांतरातला अभंग आहे. सगळ्यांना पाठ असलेला, बऱ्याच लोक जी नेहमी कीर्तनाला जाणार ते सगळ्यांच्या पाठांतरातला अभंग आहे. कुठला अभंग आहे सांगू? शेवटी म्हणतात तुकाराम महाराज म्हणतात, बोलिले लेकुरे. पाठ आहे की नाही? हा, बोलिले लेकुरे वेडी वाकुडे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. हा शेवटचा अभंग. तुकाराम महाराज म्हटले बोलिले लेकुरे म्हणजे मी कोण आहे? लेकरू. तुकाराम महाराज स्वतःला काय म्हणून घेतात? लेकरू म्हणून घेतात. आणि तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या पुढ्यात स्वतःला लेकरू म्हणून घेत असतील तर तुकाराम महाराज लेकरू आहेत, मग ज्ञानोबाराय कोण आहेत? बाप आहेत. माझ्या बापे मज दिधले भातुके. ज्ञानेश्वर महाराजांची भूमिका ही बापाची भूमिका आहे. कारण ज्ञान देण्याच्या बाबतीत दुसरं कोण आहे? ज्ञान असा शब्द उच्चारल्यानंतर ज्या संतांचं नाव आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आहेत. बाकीचे पण काही काही गुण आहेत संतांचे आणि त्या त्या गुणाच्या अनुसार आपल्याला ते संत पुढे उभे राहतात. वैराग्य म्हटलं की कोण आठवतं? वैराग्य म्हटलं की तुकोबाराय. वैराग्य म्हटलं की कोण? तुकाराम महाराज. भगवंताचे प्रेम भांडारी म्हटलं की कोण? नामदेव महाराज. शांती म्हटलं की कोण? एकनाथ महाराज. गुरुनिष्ठा म्हटली की कोण? निळोबाराय. आणि तसं ज्ञान म्हटलं की कोण? ज्ञानोबाराय. ज्ञान म्हटलं की फक्त ज्ञानोबाराय, दुसऱ्या कोणाकडे जायचं नाही. सगळ्यांची वचनं एक एक करून तुम्हाला सांगतो. ज्ञानेश्वर महाराजांना भगवान श्री पंढरीनाथ परमात्मा समाधीच्या वेळेला बोलले. काय झालंय, जेव्हा समाधी घ्यायची आहे ना ज्ञानोबारायांना, तेव्हा ज्ञानेश्वर महाराज समाधीत बसायला निघाले. आणि समाधीत बसायला निघाले तेव्हा एका हाताला भगवान श्री पंढरीनाथानं धरलंय आणि एका हाताला सद्गुरू श्री निवृत्तीनाथांनी धरलाय. एका बाजूला कोण आहेत? देव पांडुरंग आणि दुसऱ्या बाजूला निवृत्तीनाथ. आणि त्यावेळेला भगवान श्री पंढरीनाथ ज्ञानोबारायांकरता बोलताना असं म्हणतात, ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाचीच मूर्ती. तू ज्ञानाची मूर्ती आहेस. हे कोण म्हटलंय? देव म्हटलेत ज्ञानोबारायांना. देवानं म्हटलंय तू ज्ञानाची मूर्ती आहेस म्हणून. हे देवाचं सांगणं आहे. बरं ते सोडा. जनाबाई काय म्हणतात? ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, जनाबाई म्हणतात. बरं ते सोडा. तुकाराम महाराज काय म्हणतात माहिती आहे? ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. हे तुकाराम महाराजांनी म्हटलंय. बरं हे सोडा. एकनाथ महाराज काय म्हणतात माहिती आहे? एकनाथ महाराज असं म्हणतात, ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य जो का पूज्य स्थानी. 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 चिंतकांचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. चिंतकांचा चिंता
ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा म्हणा. मोठ्याने मोकळं म्हणायचं. थोडा टाळ वाजवा एक दोघांनी, म्हणजे सगळे आपल्या तालात म्हणतील. ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा म्हणा. माझा ज्ञानोबा. मला सगळ्याचा आवाज येत नाही, सगळे मोठ्यानं म्हणा, असं पोटेन्शियलने म्हटलं पाहिजे, ताकदीनं म्हटलं पाहिजे. ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा म्हणा. वा 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 वा. ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा. हा ज्ञानोबा माझा साधकांचा माय बाप दर्शने हरे ताप सर्वाभूते सुखारूप. ज्ञानोबा साधकांचा माय बाप दर्शने हरे ताप सर्वाभूते सुखारूप. असं म्हणायचं आपण. ज्ञानाच्या बाबतीत एकनाथ महाराज म्हणतात, ज्ञानियांचा शिरोमणी, ज्ञानामध्ये सगळ्यात मोठे कोण? ज्ञानोबा आहे. मग त्या ज्ञानेश्वर महाराजांकडे इतकं ज्ञान आहे की नाही, इतकं ज्ञान आहे, त्यांनी ठरवलं असतं तर तुला एका क्षणात ज्ञानी केलं असतं म्हटले. हे सगळं तुकाराम महाराज कोणाला सांगतायत? तुम्ही ऐकताय ना? हे कोणाला सांगितलंय सगळं? तो जो धरणेकरी आलाय ना ज्ञानोबऱ्यांकडून, त्याला सांगतायत. त्या धरणेकऱ्याला तुकाराम महाराज सांगतायत, अरे ज्ञानेश्वर महाराजांकडे इतकं ज्ञान आहे बघ. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे काय कोणी सामान्य नाही. ज्यांनी तुला माझ्याकडं पाठवलंय ती ज्ञानाची खाण आहे. तिथं सगळंच्या सगळं, तिथूनच सगळं ज्ञान बाहेर आलंय. त्यांच्याकडूनच आम्हाला पण ज्ञान मिळालंय. आणि आम्हाला जे ज्ञान मिळालंय त्यातलं ज्ञान मी थोडंसं तुला दिलंय. माझ्या बापे मज दिदले भातुके. भातुके म्हणजे खाऊ. भातुके म्हणजे खाऊन. कसलं ज्ञान, कसलं खाऊ मिळालं आम्हाला? आम्हाला भक्तीचं, प्रेमाचं, वैराग्याचं आणि ज्ञानाचं, हे 4 पद्धतीचं खाद्य आम्हाला ज्ञानोबऱ्यांकडून मिळालंय. तेच आम्ही तुला दिलंय. म्हणून कौतुके क्रीडा करी. म्हणून आम्हाला कौतुकानं हा ज्ञान व्यवहार तुला सांगता आला, हे ज्ञान तुला सांगता आलं, असं तुकाराम महाराज त्याला म्हटले. पण माऊलींकडून आम्हाला जरी हे ज्ञान मिळालेलं असलं तरी हे ज्ञान आम्ही कसं मिळवलं? काय माऊलींकडे गेलो लगेच ज्ञान मिळालं असं नाही आहे. त्यांच्याकडे ज्ञान मिळवण्याकरता आम्ही काय केलंय? काहीतरी करावं लागेल ना. मग ज्ञानोबऱ्यांकडून ज्ञान मिळवण्याकरता आम्ही काय केलंय त्याचा विचार तुकाराम महाराजांनी सांगितला अभंगाचं 2रं चरण. केली आळी पुढे पुढे
अनुभव माझ्या कीर्तनात तर अजिबात नका देत जाऊ. त्यांचं गायन फार गोड आहे आणि ते विदाऊट इफेक्ट चांगलं वाटतं, कारण त्यांच्या गायनाचा स्वतंत्र इफेक्ट आहे आणि तो इफेक्ट झाला पाहिजे, नाहीतर अफेक्ट होईल. जाऊ द्या, शब्दाचा अर्थ नंतर सांगेन. हां, काय आहे, गोड वाटलं पाहिजे. काय म्हणत होतो मी? केली आळी पुढे बोलिलो वचन, उत्तम हे गुण आले त्याचे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही ते ज्ञान मिळवण्याकरता काहीतरी केलंय. काहीतरी केलंय म्हणजे काय केलं? केली आळी पुढे बोलिलो वचन. आळी म्हणजे हट्ट, आळी काहीतरी बोललो. मग तुकाराम महाराज जर हट्ट केला आणि त्यांच्या पुढ्यात बोललो असं म्हणत असतील, तर असं तुकाराम महाराज का म्हणतात? थोडंसं चिंतन करू आणि आपण थांबू. सगळ्यांनी टाळी वाजून भगवंताचं भजन करा. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, हरी जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, हरी जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, टाळी वाजवा, टाळी पंढरीनाथ भगवान की, सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की, सब संतन की जय. बाप्पा रखुमाई, जय जय बाप्पा रखुमाई, जय जय बाप्पा माझ्या बापे मज दिधले वाहतुके, म्हणून कौतुके क्रीडा करी. केली आळी पुढे बोलिलो वचन, उत्तम हे गुण आले त्यांचे. त्याने तुकाराम महाराज म्हटले, मी त्यांच्या पुढ्यात हट्ट केला आणि काहीतरी बोललो. मुद्दा लक्षात घ्या, आपण संतांच्या पुढ्यात बोललं पाहिजे. जेव्हा आपल्याला संत भेटतील ना, तेव्हा आपण काय करायचं? संत भेटले की आपण बोलायचं, आपलं तोंड उघडायचं, बंद नाही ठेवायचं. संत भेटले की आपलं तोंड उघडायचं. का सांगू? ज्ञानेश्वर महाराजांनी या संतांना उपमा देत असताना, संत कशासारखे असतात तर संत म्हणे अमृतासारखे असतात असं सांगितलंय. कशासारखे? अमृतासारखे. सगळ्यांच्या पाठांतरातली ओवी आहे. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. कोण? अर्णव पियुषांचे. पियुष म्हणजे अमृत आणि अर्णव म्हणजे समुद्र. म्हणजे संत कोण आहेत? अमृताचे समुद्र आहेत. अमृताची खाण, अमृताचा समुद्र म्हणजे संत आहेत. मग काय करायचं? आपण संतांच्या पुढ्यात गेलो की तोंड उघडायचं. तुम्ही म्हणाल का असं? मग पटाव म्हणून मी सांगतो. असं समजा, आपल्या गावाच्या शेजारी कुठेतरी एखादं चांगलं तलाव आहे, मोठं तलाव आहे, पाण्यानं भरलेलं तलाव आहे. आणि त्या पाण्याने भरलेल्या तलावामध्ये जर समजा आपण बुडायला लागलो, समजा तलावात आपण पाय घसरून पडलो आणि बुडायला लागलो, आपल्याला पोहता येत नसेल, पण पोहता येत नाही आणि आपल्याला वाचायचं आहे, पोहता येत नाही, आपण खाली जायला लागलो, कुणीतरी आपल्यापर्यंत येऊन आपल्याला वाचवणार आहे, पण कुणीतरी येईपर्यंत आपण जर खाली जायला लागलो आणि वाचायचं असेल तर मला खरं खरं सांगा, तोंड उघडायचं की बंद ठेवायचं? हां, बरोबर आहे, काही चुकीचं नाही. पाण्यात चालू आहे ना खाली, तोंड उघडलं तर चालेल की बंद ठेवलं पाहिजे? बंद ठेवलं पाहिजे. तोंड बंद ठेवायचं जेणेकरून ते पाणी नाकातोंडात जाऊ नये. तोंड बंद ठेवायचं तर वाचण्याची शक्यता आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे, सामान्य पाण्याच्या तलावात पडलात आणि बुडायला लागलात तर तोंड बंद ठेवायचं म्हणजे वाचण्याची शक्यता आहे. आणि असं समजा की आता तो जो तलाव आहे ना तो अमृताचा आहे. कसला आहे?
अमृताचा, आणि त्यात तुम्ही बुडायला लागले, अमृताच्या तलावात बुडायला लागले. आता तोंड उघडायचं की बंद ठेवायचं? आता उघडायचं. बंद ठेवलं तर मेलो. आपण काय करायचं? तोंड उघडायचं. तोंड उघडल्यानंतर वाचण्याची शक्यता आहे. म्हणजे सामान्य पाण्याच्या तलावात पडलो तर तोंड बंद ठेवायचं, वाचण्याची शक्यता आहे. आणि अमृताच्या तलावात पडलो तर तोंड उघडायचं, मग वाचण्याची शक्यता आहे. तुम्ही म्हणाल काय संबंध याचा? याचा संबंध इतकाच आहे, चार चौघांमध्ये बसलो, आपल्या चार चौघा लोकांमध्ये बसलो आणि याची त्याची उणीधुणी सुरू झाली आणि आपण तिथं असलो तर आपण काय करायचं? आपलं तोंड बंद ठेवायचं. बस इतकं कळलं म्हणजे कीर्तनच समजलं आता, है नाही? चार चौघांमध्ये बसलो आणि आपल्याला वाचायचं असेल तर तोंड बंद ठेवायचं. चार चौघात बसलो आणि वाचायचं असेल तर तोंड बंद ठेवायचं. आणि संतांच्या पुढ्यात गेल्यानंतर आपल्याला वाचायचं असेल तर तोंड उघडायचं, तिथं बोलायचं. फक्त बोलताना काय बोलायचं हे कळलं पाहिजे. संतांच्या पुढ्यात बोलायचं नाही तुमच्याकडं थंडी किती आहे, पाऊस किती आहे, पिकाला भाव किती आहे, हे बोलायचं नाही. संतांच्या पुढ्यात हे बोलायचं नाही. संतांच्या पुढ्यात बोलायचं कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. स्वतःच्या हिताचं विचारायचं संतांना. आणि तसं जर विचारलं तर संत तुमच्या अंतःकरणाचं समाधान करतील, कारण ते अमृताचा समुद्र आहे. म्हणून त्यांच्या पुढ्यात बोललं पाहिजे. संतांच्या पुढ्यात बोलायचं. केली आली पुढे बोलिलो वचन, त्यांच्या पुढ्यात आम्ही बोललो आणि उत्तम हे गुण आले त्यांचे, म्हणून त्यांचा उत्तम गुण आमच्याकडे आला. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचा उत्तम गुण आम्हाला मिळाला. आणि ज्ञानेश्वर महाराजांचा उत्तम गुण काय आहे? ज्ञान. आणि तो ज्ञान नावाचा गुण आम्हाला मिळाला, म्हणून मी तुला ज्ञान सांगू शकलो. हे तुकाराम महाराज म्हटले. कोणाला? कोणाला म्हटले? हा, धरणेकऱ्याला. असं बोला ना तुम्ही, तुम्ही बरोबर बोलताय. हे धरणेकऱ्याला बोलले. आणि तुकाराम महाराज आता धरणेकऱ्याला सांगतात, बघ मी जे तुला ज्ञान दिलंय ना, एक काम कर, घेवोनी विभाग जावे लवलाया, आले ती त्या ठाया आपुलिया. एक काम कर, हे जे मी तुला ज्ञान दिलंय ना, हे तू ज्ञान घे आणि जा. जावे लवलाया, लवलाया त्वरेने जा, घाई करत जा. पण कुठं जा? आले ती त्या ठाया आपुलिया. जिथून आलायस तिथंच जा. कुठून आलाय? आळंदीहून आलाय. कोणाकडून आलाय? माऊलींकडून आलाय. मग आता हे ज्ञान देऊन तू कुठं जा? परत माऊलींकडे जा. हे ज्ञान घेऊन माऊलींकडे जा. माऊलींना सांग की बाबा तुम्ही पाठवलं होतं, तुकोबांनी मला ज्ञान दिलं आणि ज्ञान दिल्याची तू पोचपावती कर. ज्ञानोबाऱ्यांकडे जा, झालेला प्रकार सांग. म्हणून तुकाराम महाराजांनी त्याला सांगितलं, घेऊनी विभाग जावे लवला ह्या, आले ती त्या ठाया आपुलिया. पण असं सांगितल्यानंतर तुकाराम महाराजांना एक प्रश्न पडला बारीकसा. काय प्रश्न पडला माहिती आहे? तुकाराम महाराज विचार करतात, याला ज्ञान व्हावं म्हणून मी किती अभंग सांगितलेत? 11. किती अभंग सांगितले? 11. या 11 अभंगांनी हा कोण होणार आहे? ज्ञानी. 11 अभंगांनी हा ज्ञानी होणार आहे. आता तुकाराम महाराज विचार करतात, जर या 11 अभंगांनी हा ज्ञानी झाला, जर हा या 11 अभंगांनी ज्ञानी झाला, तर ज्ञानी झाल्यानंतर आळंदीला गेला तर बरा. कळतंय काय? ज्ञानी झाल्यानंतर आळंदीला गेला तर बरा. का बरं? आपल्याला पाहिजे ते मिळालेलं परत कोण जात आहे मला सांगा ना. हवं होतं ते मिळालं, ज्ञानी झालो, आता परत जायची काय गरज आहे? कोण जात आहे? काय हवं असतं तोपर्यंतच लोकांचं असतं, मिळाल्यानंतर कोण विचारतंय? कोणीच विचार. आपल्याला जे पाहिजे ते मिळालं की मग कोणी विचारत नाही, कोणी विचारत नाही. कीर्तन संपून जय विठ्ठल झाल्यानंतर महाराज गाडीत बसले की परत कोणी फोन करत नाही आम्हाला. आधी मात्र केलं, तुम्हाला नाही म्हणत असं नाही, परंतु मग मग काय नाही. ज्ञानोबाला म्हटलं ना, तृप्ती झाली या जैसी साधने सरती आपैसी. आपल्याला जे पाहिजे ते भेटलं की मग कोणी विचारत नाही. मग हा ज्ञानी झाला तर परत आळंदीला गेला तर बरा. म्हणून तुकाराम महाराज मध्यस्थी करून त्याला म्हणतात, बघ काय कर, तुका म्हणे ज्ञानदेवी समुदाय करावा मी पाय येईन बंधू. करावा अलीकडे घ्यायचा. तुका म्हणे ज्ञानदेवी समुदाय करावा मी पाय येईन बंधू. मी तुझ्यासोबत येईन. का बरं येईन? कारण ते तुला जे ज्ञान मिळणार आहे ना, ते ज्ञान एकटं येत नाही. ते ज्ञान एकटं येत नाही. ज्ञान आलं की ज्ञानाच्या पाठी दुसरी गोष्ट येत असते, त्याला अभिमान म्हणतात. ज्ञानाच्या मागे काय असतं? अभिमान. ज्याला ज्ञान आहे त्याला अभिमान आहे. ज्ञानोबा म्हणतात, नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. हे जो अभिमान आहे ना, हा अज्ञानी लोक माणसाच्या मागे जात नाही. हा कोणाच्या मानगुटावर बसतो? ज्ञानी माणसाच्या मानगुटावर बसतो. तू जर ज्ञानी झालास तर तुला अभिमान होईल. आणि अभिमान झालं तर तू काय कर, तुझ्या अंतःकरणात निर्माण झालेला अभिमान, तुझ्या अंतःकरणात निर्माण झालेला अहंकार
इतर इतर जे सगळे काम क्रोधादी विकार किंवा काही जे काही चांगले गुण असतील ते सगळं चांगलं वाईट तुझ्या अंतःकरणातलं सगळं घ्यायचं आणि काय करायचं, ज्ञानदेवी समुदाय करावा, म्हणजे ज्ञानदेवांच्या चरणी समर्पित करायचं सगळं. कुठलीच भावना आपल्या अंतःकरणात ठेवायची नाही. आणि असं जर तू केलंस तर मी काय करीन, मी तुझ्यासोबत ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणाला वंदन करण्याकरता येईन, मी पाय येईन वंदू. विठ्ठला 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 विठ्ठला. असं झालं तर मी तुझ्यासोबत ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणाला वंदन करण्याकरता येईन असं तुकाराम महाराज म्हटले. कारण काय, आपण जाणार कोणाकडं, ज्ञानोबाऱ्यांकडे. आणि ज्ञानोबाऱ्यांकडे गेलो की फक्त त्यांच्या चरणाला वंदन करायचं. तुका म्हणे नेणे युक्तीची या खोली, म्हणून ठेविली पायी डोई, किंवा श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. काहीच नाही. शेवटचं सांगतो मी थांबतो. ज्ञानेश्वर महाराज आधी करून संत, बारीक आहे का, संत जर भेटले तर काय करायचं, संत भेटले तर काय करायचं, काही नाही. संत भेटले तर त्यांच्या पायाला डोकं लावायचं. संत भेटले तर त्यांच्या पायाला डोकं लावायचं. मी गमतीनं असं म्हणत असतो, संत भेटले तर त्यांच्या पायाला डोकं लावायचं, बाकी डोकं लावायचं नाही. मला हे कळलं तर बघा. बाकी डोकं लावण्याच्या भानगडीत पडायचं नाही. जिथं डोकं टेकवायचं ना तिथं फक्त टेकवायचं, लावायचं नाही. आपण बाकी भानगडीत पडायचं नाही. फक्त चरणाला वंदन करायचं आणि सोडून द्यायचं. देवाच्या झालं ना बरोबर, बस. देवाच्या संतांच्या फक्त चरणाला वंदन करायचं, बाकी आपल्या हातात काहीच नसतं. आपण दोघे जाऊ ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणाला वंदन करू असं तुकाराम महाराजांनी त्याला सांगितलं. आणि त्याला ज्ञानी होण्याकरता 11 अभंग त्याच्या हातात दिले. चला झालं, 11 अभंग त्याला दिले. काय होण्याकरता, ज्ञानी होण्याकरता. झालं, ही त्याची इच्छा पूर्ण झाली. पण किती इच्छा पूर्ण झाल्या, एकच. दुसरी बाकी अजून. दुसरी काय इच्छा आहे त्याची, कष्ट न करता श्रीमंत व्हायचं आहे. तो म्हटला तुकोबाराय, अहो 11:15 वाजेपर्यंत एकच इच्छा पूर्ण केली, दुसरीचं काय. तुकाराम महाराज म्हटले चिंता करू नको, दुसरी इच्छा पूर्ण करायला काही 1.5 तास लागत नाही. दुसरी इच्छा चटकन पूर्ण करतो म्हटले मी. काय केलं तुकाराम महाराजांनी, तुकोबारायांच्या बाजूला एक श्रीफळ होतं. तुकाराम महाराजांनी ते श्रीफळ घेतलं, त्याच्या हातात दिलं, त्याला सांगितलं हा श्रीफळ घेऊन जा, तू श्रीमंत होशील. आता हे तुकाराम महाराजांनी दिलं, त्यांना हातात घेतलं, पण विचार करायला लागला काय दिलंय देऊन देऊन. ज्ञानी होण्याकरता किती अभंग दिलेत, 11. आणि श्रीमंत होण्याकरता काय दिलंय, श्रीफळ. बस 11 अभंगानं काय मी ज्ञानी होणार आहे काय, आणि फक्त श्रीफळानं मी काय श्रीमंत होणार आहे. त्याचा तुकाराम महाराजांवर फार विश्वास नाही बसला. जितकी श्रद्धा ज्ञानोबाऱ्यांवर होती तितकी त्याची तुकाराम महाराजांकडे नव्हती. त्यानं तुकोबाऱ्यांकडून घेतलं खरं, पण तिथून बाहेर पडत असताना त्यानं ते 11 अभंग पण तिथंच ठेवले आणि त्यानं तो श्रीफळ पण तिथंच ठेवला. घेऊन गेला नाही, तिथंच टाकून गेला. 11 अभंग पण तिथंच टाकून दिले आणि श्रीफळ पण तिथंच टाकून दिला. हा समाचार तुकोबाराय ज्ञानेश्वर महाराजांना सांगत असताना असं म्हणतात, देवाचे उचित 11 अभंग महाफळ त्याग करोनी गेला. 11 अभंग त्याग करोनी गेला, 11 अभंग सोडले आणि महाफळ त्याग करून गेला. महाफळ म्हणजे श्रीफळ, ते टाकून गेला. म्हणजे दोन्ही गोष्टी तो इथंच टाकून गेला. आणि दोन्ही गोष्टी टाकून गेल्यामुळे तो ज्ञानी पण झाला नाही आणि तो श्रीमंत पण झाला नाही. बस संपलं, नाही झाला. आता मला पुढचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की त्याला ज्ञानी होता आलं नाही, त्याला श्रीमंत होता आलं नाही, त्याने त्या गोष्टी तिथंच टाकून दिल्या. पण त्या दुसऱ्या कोणाला तरी सापडल्या असतील ना, दुसऱ्या कोणाला सापडल्या असतील. मग काय झालं त्याचं, इतिहासात असं सांगितलं की तिथं तुकाराम महाराजांच्या दर्शनाकरता तो धरणेकरी निघून गेला आणि मग त्याच्या जागेवर एक कोंडभट नावाचे ब्राह्मण आले. कोंडभट नावाचे ब्राह्मण तुकाराम महाराजांच्या दर्शनाकरता आले. त्यानं तुकोबाऱ्यांचं दर्शन घेतलं आणि मग तुकाराम महाराजांना वाटलं याला प्रसाद म्हणून काहीतरी दिलं पाहिजे, म्हणून तुकाराम महाराजांनी तेच 11 अभंग आणि तो श्रीफळ प्रसाद म्हणून त्याच्या हातात दिलं, हे घेऊन जा म्हणे. आणि तो ज्ञानी झाला. 11 अभंगाने तो ज्ञानी झाला आणि श्रीफळाने तो श्रीमंत झाला. किती ज्ञानी झाला असेल हो, किती ज्ञानी झाला असेल काय सांगू तुम्हाला. तो इतका ज्ञानी झाला, इतका ज्ञानी झाला, तुम्हाला ऐकल्यानंतर फार आनंद होईल. तो इतका ज्ञानी झाला, इतका ज्ञानी झाला की भविष्य काळामध्ये राजमाता जिजाऊ आईसाहेबांच्या सांगण्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांना पुराण सांगण्याचं भाग्य त्याला मिळालं. शिवाजी महाराजांना पुराण सांगितलं त्याने. शिवाजी महाराजांना पुराण सांगावं, पुराण कथा सांगाव्या,
सगळ्या पुराणातल्या कथा शिवाजी महाराजांच्या पुढ्यात बोलून दाखवाव्या, हे सद्भाग्य त्याला प्राप्त झालं. किती अभंगांनी? 11 अभंगांनी तो ज्ञानी झाला. आणि श्रीफळानं तो काय झाला? श्रीमंत झाला. तुम्ही म्हणाल पहिलं ठीक आहे, 11 अभंगांनी ज्ञानी झाला, श्रीफळानं कसा काय श्रीमंत झाला तेही सांगतो. चिंता करू नका, तेही सांगतो. श्रीफळानं कसा श्रीमंत झाला माहिती आहे का? याच्यामध्ये काही पाठभेद असण्याची शक्यता आहे बरं का. श्रीफळानं कसा श्रीमंत झाला की एक व्यक्ती, श्रीमंत व्यक्तिमत्व तुकाराम महाराजांवर अतिप्रसन्न. तुकाराम महाराजांवर तो व्यक्ती फार प्रसन्न होता आणि म्हणून तुकाराम महाराजांना तो काही ना काहीतरी देण्याचा प्रयत्न करायचा. बाबा अमकच घ्या, तमकच घ्या, मी तुम्हाला पैसे पाठवून देतो, मी तुम्हाला काहीतरी घोडा पाठवून देतो, जागा देतो, जमीन देतो, अमुक देतो, तमुक देतो असं म्हणायचा. आणि तुकाराम महाराज प्रत्येक वेळेला नको 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 असं म्हणायचे. पण तुकाराम महाराजांना काहीतरी देण्याची इच्छा होती. मग त्यानं काय केलं, तो बाजारात गेला, एक श्रीफळ विकत घेऊन आला, चांगला मोठा श्रीफळ विकत घेऊन आला. घरी आला, त्याचे 2 भाग केले, त्या श्रीफळातलं आतलं सगळं काढलं आणि त्या श्रीफळाच्या आत त्यानं काही हिरे माणिक सोन्याच्या मोहरा भरल्या. तो असा नारळ परत बंद केला आणि तो तुकाराम महाराजांना भेट म्हणून देऊन दिला. कशा करता? तुकाराम महाराजांचा प्रपंच चांगला चालावा म्हणून. तुकाराम महाराजांनी काय केलं, तोच श्रीफळ घेतला आणि त्याला प्रसाद दिला. तुकाराम महाराज विचार करत नाहीत त्याचा. त्या धरणेकऱ्याला श्रीमंत होण्याकरिता हा असा सोन्या माणक्यानं भरलेला, हिरे माणिक सोन्याच्या मोहरानं भरलेला तो श्रीफळ त्याच्या हातात दिला होता. पण तो बिचारा विचार करायला लागला, काय श्रीफळानं श्रीमंत होता येतं का? तो तिथंच टाकून गेला. पण कोणभटानं तो श्रीफळ घेतला आणि त्या श्रीफळाच्या जोरावर कोणभट काय झाला? श्रीमंत झाला. श्रीमंत झाला. तुम्हाला खरंच सांगतो, हा दृष्टांत जेव्हापासून ऐकलाय तेव्हापासून कीर्तन संपल्यानंतर मी सगळं सोडतो, पण श्रीफळ अजिबात सोडत नाही. आधी श्रीफळ घेऊन जातो, बाकी सगळं राहू द्या शालबीज, पण श्रीफळ पाहिजे. का बरं? कुणास ठाऊक भाग्यवंताचा धनवंत झाला तर? श्रीफळानं धनवंत होता येतं की नाही? होता येतं. म्हणून धनंजय भाऊ, मी श्रीफळ अजिबात सोडत नाही, श्रीफळ कायम घेऊन जातो, बाकी सगळं राहू द्या, श्रीफळ द्या. श्रीमंत झालो तर कुणास ठाऊक. तुकाराम महाराजांनी श्रीफळ दिला श्रीमंत होण्याकरता. तुम्हाला खरं सांगतो, अंतःकरणपूर्वक सांगतो, आत्ता तुकाराम महाराज आपल्याला श्रीफळ देणार नाहीत. श्रीमंत होण्याकरता श्रीफळ नाही आहे, पण ज्ञानी होण्याकरता तुकोबारांचे अभंग तरी आहेत की नाही? मग आपण काय केलं पाहिजे? रोज तुकाराम महाराजांचे अभंग वाचले पाहिजेत. आपण हे करायचं आहे. रोज तुकाराम महाराजांचा एखादा तरी अभंग वाचा. मी तुम्हाला विनंती करतो, मी अत्यंत विनम्रतापूर्वक तुम्हाला विनंती करतो की रोज तुम्ही तुकाराम महाराजांचा एखादा तरी अभंग नक्की वाचला पाहिजे. किंवा कमीत कमी हे 11 अभंग वाचा. चला बाकीचं जाऊ द्या. त्या अभंगानं ज्ञानी झाला ना, तेवढे 11 अभंग तरी तुम्ही रोज वाचले पाहिजेत. कारण 11 अभंगानं आपल्याला काय होता येईल? ज्ञानी होता येईल. आणि तुम्हाला पुढचं सांगतो, 11 अभंगानं ज्ञानी पण होता येईल. आणि आत्ता तुकोबारांचं सामर्थ्य असं आहे की 11 अभंगानं तुम्हाला श्रीमंत पण होता येईल. 11 अभंगानं श्रीमंत पण होता येईल. गमत सांगू काय? श्रीमंत होण्याकरता 11 अभंग कशाला पाहिजेत? 2-3च अभंगानं. बरोबर ना? हां, बस. काय 2-3 अभंगानं श्रीमंत झालेली माणसं आहेत, 11 तरी कशाला लागतात? आपण वाचली पाहिजेत. ध्यानात घ्या, तुकाराम महाराजांचे अभंग आपण रोज वाचा. ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी आपण रोज वाचली पाहिजे. त्यातून ज्ञानीही होता येतं आणि त्यातून श्रीमंतही होता येतं. आणि हे सगळं झालं की आपण काय करायचं? तुकाराम महाराजांच्या चरणाला आपण वंदन करायचं. आपल्या हातात दुसरं काही नाही. तुकोबारा म्हणतात, मी तुमच्यासोबत येईन. आणि आपण जाऊन काय करायचं? ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणाला वंदन करायचं. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. टाळी वाजवा, टाळी वाजवा, बोला जय जय ज्ञानोबा माऊली तुकाराम. जय जय ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. जय जय ज्ञानोबा, जय जय ज्ञानोबा माऊली तुकाराम. जय जय ज्ञानोबा माऊली तुकाराम. जय जय ज्ञानोबा माऊली, जय जय ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. तुका म्हणे, ज्ञानदेवी समुदाय करावा मी पाय येईन वंदू.
केली आळी पुढे बोलिलो वचन उत्तम हे गुण आले त्यांचे झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणाला समर्पित करतो सद्गुरुरायांच्या चरणाशी समर्पित करतो तुम्हा सगळ्यांचे अनेक अनेक आभार व्यक्त करतो समस्त ग्रामस्थ तामसवाडी आणि परिसरातून उपस्थित होणाऱ्या सद्भाविकांच्या एकत्रीकरणाने आपण मागचा 23 वर्ष झाली हा उत्सव अत्यंत चांगल्या पद्धतीने संपन्न करत आहोत यंदाचं हे त्याचं 24वे वर्ष आहे आणि 24व्या वर्षातली आजची 3ऱ्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्य साधकाकडे आपण सोपवली तदनिमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालो तुम्हा सर्व श्रोत्यांचे मी आभार व्यक्त करतो तुम्हा सगळ्या श्रोत्यांचे आभार व्यक्त करतो आणि यायला मला बराच उशीर झाला त्याबद्दल तुम्हा सगळ्यांची क्षमा मागतो मला यायला फार उशीर झाला काय नाही काय जसं जमत इतर वेळेला तसं नसतं पण आज मला थोडंसं यायला उशीर झाला आणि उशीर जरी झालेला असला तरी तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर असं दाखवलं नाही की उशीर झालाय म्हणून आणि तर बऱ्याच वेळेला गेलो ना की त्यांचे चेहरेच असे असतात नाही खपवतील तर बरं आहे बाबा असं तुम्ही प्रसन्न चित्तानं कीर्तन ऐकलं असं प्रसन्न चेहऱ्यानं कीर्तन ऐकताना कसं बसलं पाहिजे माहिती आहे का ताठ बसलं पाहिजे आणि फ्रेश बसलं पाहिजे कीर्तनातला श्रोता टवटवीत पाहिजे कीर्तनातला श्रोता हा टवटवीत असला पाहिजे कमीत कमी पुढचा तरी मागचं बघून घेऊ ते तिथपर्यंत नाही नजर जात आमची पण पुढची तरी श्रोते चांगली बसली पाहिजेत तुम्ही तसं श्रोत्यांनी शांततेत कीर्तन ऐकलं प्रसन्न कीर्तन ऐकलं मी तुम्हा सगळ्यांचे अनेक अनेक आभार व्यक्त करतो उपस्थित असलेली अनेकशी मान्यवर मंडळी असतील मी त्यांची अनेक अनेक आभार व्यक्त करीन आपल्याला या ठिकाणी ज्यांची उत्तम अशी गायनाची साथ प्राप्त होती आहे 8 दिवसांपर्यंत आपल्याला ज्यांचा संघ आहे आपल्याला ज्यांचं चांगलं श्रवण करायला मिळतं आहे परमश्रद्धेय आदरणीय हरिभक्तीपरायण सुनील महाराज पवार या ठिकाणी उपस्थित आहेत मी महाराजांचे अनेक अनेक आभार व्यक्त करेन आकाशाला भिडणारा त्यांचा आवाज आहे हार्मोनियम संपेल पण आवाज संपणार नाही असा आवाज आहे आणि उत्तम पद्धतीनं कीर्तनामध्ये आज त्यांनी मला साथ केली आहे मी आदरणीय सुनील महाराजांचे आभार व्यक्त करतो तसंच दुसरं व्यक्तिमत्व जे समस्त महाराष्ट्रातलं वारकरी संप्रदायाच्या गायनातलं आणि शास्त्रीय संगीतातल्या गायनातलं अत्यंत प्रावीण्य ज्यांनी मिळवलेलं आहे सन्माननीय राहुलजी देशपांडे यांचे शिष्य हरिभक्तीपरायण आदरणीय आमचे नारायण महाराज खिल्लारी गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत मी गुरुजींच्या चरणाला वंदन करतो नतमस्तक होतो ही खूप मोठी मोलाची बाजू आहे आपली मी म्हणेन की या सप्ताहाची जमेची बाजू काय आहे तर गायक मंडळी ही नामांकित मंडळी आहेत संप्रदायीन नियम पाळणारी मंडळी आहेत आदरणीय गुरुजींचं माझं फार जवळचं सौख्य आहे खिलारी गुरुजी आणि आम्ही फार चांगले मित्र आहोत आमचे घरचे चांगले संबंध आहेत आणि तुम्हाला मी सांगतो की ते माझ्याकरता अतिशय महत्त्वाचे काय आहेत माहिती आहे का ही परंपरा नीट चालली पाहिजे आमच्या सुहास भाऊंना पण माहिती आहे कीर्तन परंपरा आमची ही नीट चालली पाहिजे प्रदीप भाऊ इथं बसलेले आहेत आमच्या निखिल भाऊंना पण त्याची कल्पना आहे कीर्तन परंपरा नीट चालावी याच्याकरता आम्ही अलीकडे एक 4-4.5 महिन्याच्या पूर्वी वारकरी कीर्तनाचा ऑनलाईन प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आहे आम्ही ऑनलाईन कीर्तनाचं प्रशिक्षण देतो नेमका कीर्तन कसं असलं पाहिजे कीर्तनामध्ये काय असावं अभंग कसा असतो अभंग कसा सोडवायचा असतो कशी ज्ञानेश्वरी वाचायची पसायदान कसं वाचायचं अमृतानुभव कसा शिकायचा या सगळ्याचं शिक्षण आम्ही ऑनलाईन देतो आज आमच्याकडे 77 विद्यार्थी आहेत आणि तुम्हाला अभिमानानं सांगतो की हे सगळे 77 विद्यार्थी ग्रॅज्युएशनच्या वरचे आहेत सगळे सुशिक्षित आहेत सगळी सुशिक्षित माणसं वारकरी शिक्षणाचं प्रशिक्षण ऑनलाईन घेत आहेत त्यामध्ये मी आणि हरिभक्तीपरायण आदरणीय आमचे सचिन दादा महाराज पवार आमचे मार्गदर्शक सचिन दादा महाराज आम्ही दोघं अभंगांचं चिंतन सांगतो पण वारकरी संप्रदायातील जे भजनाचं शिक्षण आहे ना या ऑनलाईन विद्यार्थ्यांना भजनाचं शिक्षण आदरणीय गुरुजी खिल्लारी गुरुजी देत असतात गुरुजींचा फार मोलाचा वाटा आहे गुरुजींनी त्यांना भजन कसं करायचं शिकवलं आहे आणि तुम्हाला सांगू का सुरुवात कुठून केली आहे सुरुवात टाळी वाजवण्यापासून केली आहे टाळ कसा वाजवायचा इथपासून गुरुजींनी त्यांना शिकवलं आहे आणि तुम्हाला अत्यंत अभिमानानं सांगतो 4-4.5 महिन्यात सुमारे 14-15 लोकांनी त्या दिवशी प्रवचनं केली आहेत आमच्यासमोर आणि सुंदर केली आहेत संप्रदायाला पाहिजे तशी केलेली आहेत मागच्या आठवड्यामध्ये हरिभक्तीपरायणा आदरणीय रोहिणीताई माने परांजपे ज्यांचं काल आपण कीर्तन ऐकलं आहे आदरणीय ताईंनी त्या सगळ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि त्यांनी असं नोंदवलं की हा इतका चांगला उपक्रम आहे की भविष्यामध्ये संप्रदायाची वाटचाल व्यवस्थितपणे करणारी 77 लोक तुमच्याकडे आहेत म्हटली खूप मोठी गोष्ट आहे 77 प्रचारक आहेत वारकरी संप्रदायाचे आणि ते पण नेटानं काम करणारे आनंदाची गोष्ट अशी आहे की पुढच्या महिन्यामध्ये पहिली बॅच पूर्ण होणार आहे आणि महाशिवरात्रीला आम्ही अनाऊन्स केलं की आम्ही दुसरी बॅच सुरुवात करणार आहोत तर आजच्या संध्याकाळच्या मितीला आपल्याकडे 42 ॲडमिशन पूर्ण झालेत दुसऱ्या बॅचचे आणि आम्ही 75वर थांबत असतो 75च्या पुढे आम्ही घेत नाही
75पर्यंत थांबतो. ज्यांना ज्यांना कीर्तनाचं प्रशिक्षण घ्यायचं आहे ना, त्यांनी उत्तम पद्धतीनं अभ्यास केला पाहिजे आणि वारकरी कीर्तनाच्या प्रशिक्षणाचा ऑनलाईन अभ्यासक्रम याच्यामध्ये आपण सहभागी घेतलं पाहिजे. अहो, हा अभ्यासक्रम भारतीय विद्यापीठाला संलग्न आहे, विद्यापीठाशी संलग्न आहे. म्हणजे हा जर अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण केला आणि शेवटी तुम्हाला परीक्षेत पास झाल्यानंतर भारतीय विद्यापीठाचं सर्टिफिकेट मिळतं. आणि त्या सर्टिफिकेटचं महत्त्व असं आहे की जर तुमचा विद्यार्थी 10वी किंवा 12वीत असेल ना, तर त्याला बोर्डाच्या परीक्षेत 5 जास्तीचे मार्क मिळतील. 5 मार्क जास्तीचे मिळणं ही तरतूद आपण केली आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे संप्रदायाच्या दृष्टीनं. आपण सगळ्यांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे. त्यात आदरणीय खिल्लारी गुरुजींचा मोठा वाटा आहे, म्हणून मी त्यांच्या चरणाला नतमस्तक होतो, त्यांचे आभार व्यक्त करतो. या कीर्तनामध्ये उत्तम असा मृदंग ज्यांनी आज साथ केली, हरिभक्तीपरायण आमचे मित्र ओंकार महाराज कागदे या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणजे जबरदस्त ताकदीनं पखवाज वाजवण्याची कला कौशल्य त्यांच्याकडे आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की ते माझे खूप चांगले मित्र आहेत, पण तरी जवळजवळ 3-4 वर्षांनी भेटलेत आज मला. ते खूप वर्षांनी ते आज मला भेटले. मी पत्रिका पाहिल्यानंतरच मला आनंद झाला होता की ओंकार महाराजांची भेट होणार आहे. तुमचं वाजन माझ्या भावाला पण फार आवडतं बरं का, प्रितेशला फार आवडतं. आणि तो नेहमी म्हणत असतो का काय काय वाजवतात म्हटलं हे मंडळी. म्हणजे त्यांना विचारावं लागेल की तुम्ही नेमका खाता काय इतकी ताकद मिळवण्याकरता. अत्यंत सुंदर महाराष्ट्रातलं वैभव आहे मृदंगाच्या क्षेत्रात. ओंकार भाऊंचे मी आभार व्यक्त करीन. या कीर्तनामध्ये अत्यंत सुमधुर संगीत मिळावं याकरता आपल्याला आज बासरीची साथ मिळाली आहे. मी फार आनंदी आहे तुमच्या उपस्थितीनं. बासरीची साथ आपल्याला ज्यांची मिळाली, सन्माननीय राहुल भाऊ सानप या ठिकाणी उपस्थित आहेत. राहुल भाऊंचे मी आभार व्यक्त करेन. उत्तम पद्धतीनं बासरी वाजवली. जितकं कीर्तनामध्ये पूरक आणि आवश्यक आहे तितकंच. क्या बात. इतकी उत्तम मधुर अशी बासरी हे मधुर वाद्य आहे. मी त्यांचे अनेक आभार व्यक्त करतो. ते या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्या मागे चांगली सगळी टाळकरी मंडळी उपस्थित आहेत. टाळकऱ्यांचे मी आभार व्यक्त करेन. आपल्याला सगळ्यात चांगली साऊंड सिस्टीम जी मिळाली आहे ना, ते माझे परम मित्र निखिल भाऊ नांदूरकर. निखिल भाऊंची सिस्टम आहे. काही नाही, मी या काही गोष्टीने खूप आनंदित होत असतो. मला फार काही नाही लागत, फक्त सिस्टम चांगली लागते आणि गायक वादक चांगले लागतात. मग बाकी मी कीर्तन चांगलंच करतो. आपला पण म्हणायचं कशा उगा कोणी वाट बघायची. काही नाही, आपण सगळे स्मित हास्यत राहिले. स्माईल आहे तुमच्या चेहऱ्यावर चांगली. मी निखिल भाऊंचे फार आभार व्यक्त करतो. आम्हाला पाहिजे तशी साऊंड सिस्टीम देतात निखिल भाऊ, जसं हवं तसं. मला काय पाहिजे हे त्यांना चांगल्या पद्धतीनं ठाऊक आहे. माझी अनेक कीर्तनं त्यांनी वाजवलेली आहेत, परंतु प्रत्येक कीर्तनामध्ये ह्यांना काय पाहिजे, कोणता आवाज कमी जास्त पाहिजे हे बरोबर ते हेरतात. आणि आज मला त्यांचा आणखी एक गुण समजला आहे. काय माहिती आहे, त्यांची बरीच प्रमाणं पाठ आहेत. कसं काय कोणाच ठाऊक, बरीच प्रमाणात त्यांची पाठ आहेत. मी त्यांच्या तोंडाकडे बघत होतो, म्हणजे इतका अभ्यास झालाय की मला आता चिंता वाटायला लागली. कोणाच ठाऊक उद्या परवाच्या दिवशी पत्रिकेत मी बघायचो निखिल महाराजांचं कीर्तन बिर्तन ऐक काय म्हटलं. चांगल्या पद्धतीनं त्यांचं पाठ झालंय आणि याचा अर्थ ते चांगलं ऐकतात. चांगलं ऐकतात आणि ऐकलं पाहिजे. सगळ्यांनी चांगलं ऐकलं पाहिजे. मी निखिल भाऊंचे आभार व्यक्त करतो. अन्य सगळ्या व्यक्तींचे आभार व्यक्त करतो ज्यांचा मला इथपर्यंत येण्याकरता संपर्क झाला. ते सन्माननीय धनंजय भाऊ कांदे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी धनंजय भाऊंचे अनेक आभार व्यक्त करतो. तारीख घेतल्यापासून धनंजय भाऊ माझ्या संपर्कात आहेत. आपलं हे गाव म्हणजे एका अत्यंत आदरणीय आणि प्रतिष्ठित व्यक्तीचं गाव आहे. आपल्या परिसराचे सन्माननीय आमदार सुहास अण्णा कांदे यांचं हे गाव आहे. अण्णांचं हे गाव आहे आणि आपल्या परिसरामध्ये आपल्या गावामध्ये होणाऱ्या या नामोत्सवाकरिता सगळ्यात मोठं योगदान आदरणीय अण्णांचं आहे. मी त्यांचे पण अनेक आभार व्यक्त करेन. मला सांगायला आनंद होतो आहे. ते पत्रक दाखवा बरं. मला फार आनंद होतो आहे या गोष्टीचा आहे की आपण ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो ना, म्हणजे अण्णांच्याच पक्षाशी निगडीत असलेली एक बातमी माझ्या हातात आहे, म्हणून मी बोलून घेत जातो आहे. याच्याकरिता की महाराष्ट्राचे लोकनेते अर्थात आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणात ज्यांच्याबद्दल श्रद्धा आहे असं सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब माझ्या फार जवळचे आहेत. खासदार साहेबांचं आमचं फार सौख्य आहे, कारण ते आमचे खासदार आहेत. मी त्यांच्या मतदारसंघातला आहे, त्याच्यामुळे खासदार साहेबांचं आमचं फार चांगलं सौख्य आहे. मी एक चांगली बातमी संध्याकाळी वाचली, ती अशी आहे की विश्व मराठी संमेलन विशेष पुरस्कार यावर्षी जाहीर झाला आहे. विश्व मराठी संमेलन विशेष पुरस्कार यावर्षी जाहीर झाला आहे आणि हा पुरस्कार या सगळ्या शासनाच्या माध्यमातून कोणाला देण्यात आला आहे तर विश्व मराठी संमेलन विशेष पुरस्कार हा गुरुवर्य शांतीब्रह्म मारुतीबाबा कुरेकर यांना देण्यात आला आहे. किती आनंदाची गोष्ट आहे. कुरेकर बाबांना हा पुरस्कार मिळाला आहे आणि या पुरस्काराचा वितरण सोहळा शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी ठीक संध्याकाळी 5 वाजता KTHM कॉलेज जे आहे ना
आपलं KTHM कॉलेजचं प्रांगण, गंगापूर रोड, नाशिक. KTHM कॉलेजच्या प्रांगणामध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. सद्गुरू कुरेकर बाबांना हा पुरस्कार मिळाला आहे. ही संप्रदायाच्या दृष्टीने अतिशय आनंदाची गोष्ट आहे. ध्यानात घ्या तुम्ही. आणि हा विश्व मराठी संमेलन विशेष पुरस्कार हा जो गुरुवर्य बाबांना प्राप्त झाला आहे, हा पुरस्कार देण्याकरिता त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री आदरणीय डॉक्टर उदयजी सामंत साहेब त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आणि या सगळ्यामध्ये महत्त्वाचा ज्यांचा वाटा आहे ते माझे परममित्र आणि महाराष्ट्र राज्यातील शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष हरिभक्तीपरायण आदरणीय अक्षय महाराज भोसलेंचा याच्यामध्ये खूप मोलाचा वाटा आहे. भोसले महाराज उपस्थित राहतील, उदयजी सामंत त्या ठिकाणी उपस्थित राहतील. आणि हा समस्त कार्यक्रम शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या माध्यमातून आणि वारकरी युवा मंचाच्या माध्यमातून KTHM कॉलेजच्या प्रांगणामध्ये दिनांक 27 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5 वाजता होणार आहे. मी आपल्या सगळ्यांना आग्रह करीन की आपण या कार्यक्रमाकरिता नक्की गंगापूर रोडला गेलं पाहिजे, कारण हा गुरुवर्य बाबांना मिळालेला पुरस्कार आहे ना. हे धर्माच्या प्रती अत्यंत विनम्र असलेलं आहे, अत्यंत विनम्र असलेलं शासन आहे. त्याच्यामध्ये आदरणीय फडणवीस साहेब काय असतील किंवा आदरणीय शिंदे साहेब काय असतील, ह्या मंडळींनी वारकरी संप्रदायाकडे फार प्रेमाची नजर घातली आहे. आणि त्या प्रेमाची नजर घातल्यामुळे वारकरी संप्रदाय, अर्थातच संप्रदाय उंचच आहे, नो डाऊट संप्रदाय उंचच आहे, पण उंच असलेल्या संप्रदायाच्या प्रती आपण कसं विनम्र असलं पाहिजे आणि काय काय साधनं केली पाहिजेत, ह्या दोनही व्यक्तिमत्वांनी चांगल्या पद्धतीनं हेरलं आहे. त्याच्यामुळे मी आदरणीय शिंदे साहेबांचे आभार व्यक्त करेन, उदय सामंत साहेबांचे आभार व्यक्त करतो, आदरणीय अक्षय महाराजांचे आभार व्यक्त करतो. आणि ह्या सगळ्या उपक्रमाचा आपण लाभ घ्यावा अशी आपल्याला विनंती करतो. तुम्हा सगळ्यांचे पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो. मला वाटतं ही बातमी अण्णांना कळली तर त्यांना पण फार आनंद होईल, त्यांनाही फार आनंद होईल. तेही मला वाटतं त्या ठिकाणी उपस्थित राहतील. सन्माननीय सुहास अण्णांचे मी अनेक आभार व्यक्त करतो, धनंजय भाऊंचे आभार व्यक्त करतो. त्याच पद्धतीने एक महत्त्वाचं नाव की ज्यांच्यामुळे मी इथं आलो आहे, हे हा संपर्क कुणामुळे झाला तर त्यांच्यामुळे झाला. समस्त महाराष्ट्रातलं एक अत्यंत लाडकं व्यक्तिमत्व आणि आम्हा सगळ्या तरुण कीर्तनकारांमध्ये सगळ्यांच्या प्रेमाचं असलेलं व्यक्तिमत्व हरिभक्तीपरायणा आदरणीय शिवलीलाताई पाटील यांचा मला संपर्क झाला. आणि शिवलीलाताईंनी सांगितलं तुम्हाला जावं लागेल, म्हटलं कार्यक्रम करावा लागेल. म्हटलं करतो बाबा आता. मी म्हटलं मला हे 2-2 करायची सवय नाही आहे, एकच करतो म्हटलं, एक तर 7 ते 9 नाही तर काय ते म्हटलं करावंच लागेल. नंतर धनंजय भाऊंचा फोन आला, ते म्हटलं करावंच लागतंय. मी म्हटलं ठीक आहे बाबा, चला सोय करून घेऊ आपण आपली. त्यांना विचारलं तुम्ही 7 ते 9 करता का, आणि यांना विचारलं तुम्ही 9 ते 11 करता का. दोघे पण हो म्हटले. मला 2 कीर्तन करता यायला लागली. मी आल्या खिलारी गुरुजींना काय म्हटलं माहिती आहे, गुरुजी मला जमलंय म्हटलं 2-2 करणं आता. म्हटलं मी 2 कीर्तन 1 दिवसात करू शकतो म्हटलं. आता काही नाही. ही सगळी मंडळी संपर्कात राहिली आणि अत्यंत ऐश्वर्यात तुम्ही हा उत्सव करत आहात. मी तुम्हा सगळ्यांकरता एकदा टाळी वाजवा असं म्हणेन. हे इतका चांगला उत्सव कोण करताय, इतका चांगला उत्सव कोण करताय. असा उत्सव केला पाहिजे, ऐश्वर्यवंत उत्सव झाले पाहिजेत. मी इंग्रजीत सांगू का जरा, स्टँडर्ड उत्सव झाले पाहिजेत. उत्सव स्टँडर्ड झाले पाहिजेत. गबाळे पण सोडलं पाहिजे उत्सवातलं. गबाळ्यासारखे उत्सव अजिबात नाही केले पाहिजेत. लाईटच डीम आहे, साऊंडच चांगले नाही, भोंगा चिकडं लावलाय, असलं अजिबात नाही करायचं. श्रीमंतीत करायचं. वारकरी संप्रदायाचे उत्सव श्रीमंतीत झाले पाहिजेत. आणि हे व्यवस्थित उत्सव जे आपण केलेत की नाही, याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचे अभिनंदन करतो. झालेली सेवा सद्गुरुनाथांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, कराक्षमा